नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे परत एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे ॲग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या फेसबुक पेजवरनं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, गेले 2 दिवसापासून तुम्ही फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज बघत असाल की आपला जो नवीन विषय आहे, जवळजवळ 1-1.25 महिना झाला की आपण फेसबुकवरती कोणत्याही विषयावरती लाईव्ह घेतलेला नव्हता. तर आता ही वेळ आहे की आपल्याला मार्केटमध्ये दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये कलिंगड, खरबूज याची लागवड झालेली आहे. काही भागामध्ये होत आहे, काही भागामध्ये रोप बुकिंग केलेलं आहे. तर हा थोडासा मध्य साधून आपण आज सखोल प्लांटेशन पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत टरबूज आणि खरबूज ह्या पिकाविषयी आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे लागवड कशी करायची, व्हरायटीचं सिलेक्शन कसं करायचं, त्याच्यानंतर बेसल डोसेस कसे भरायचे, स्प्रेद्वारे किती दिवसापर्यंत मॅनेजमेंट करायचं, काय काय काळजी घ्यायची, ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये फर्टिगेशन कसं ठेवायचं, या सर्व गोष्टी आपण थोड्याशा स्टेजेसनुसार जाणून घेणार आहोत. आणि 100% तुम्हाला हे जर लेक्चर व्यवस्थित ऐकलं तर तुमच्या उत्पादनामध्ये म्हणजे प्रॉडक्टिव्हिटीमध्ये आणि प्रोडक्शन मध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला 100% फायदा होताना दिसेल. मित्रांनो, आजचा आपला विषय तुम्हाला माहितीच आहे की कलिंगड व खरबूज व्यवस्थापन. एक आपण आता स्लाइड बघू. ही आपल्या कलिंगडाचं रोप जे आपण नर्सरीमध्ये तयार करून घेत असतो, हे रोपाची स्लाइड आहे. ही दाखवण्याचा उद्देश एवढाच असतो की आपण जे पण रोप किंवा बी लावत असतो त्याची जर क्वालिटी चांगली असेल तर 100% तुम्हाला उत्पादनामध्ये किंवा पुढच्या प्लांट हेल्थ मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला खूप मोठ्या पद्धतीने याचा सपोर्ट होत असतो. म्हणून रोप सिलेक्शन ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं मोठ्या कोणामधलं, त्याच्यानंतर कोणताही त्याच्यावरती रोग आलेला नसेल, म्हणजे जास्त करून लिप मायनरचा अटॅक नर्सरीमध्ये होत असतो तो त्याचा अटॅक आलेला नसेल, आणि हेल्दी जे रोप आहे जे 20-22 दिवसामध्ये तयार झालेलं असतं, अशा रोपाचं सिलेक्शन करून आणि तुम्ही त्याचं प्लांटेशन करणं गरजेचं असतं. आता ह्या कलिंगड आणि खरबूज व्यवस्थापनामध्ये तुम्हाला मी काही वेळेस म्हणेल की कलिंगड व्यवस्थापन, तर कलिंगड आणि खरबूजचं जे व्यवस्थापन आहे ते बऱ्यापैकी सेम आहे. त्याच्यावर रोग पण बऱ्यापैकी सारखेच येतात, त्याला अन्नद्रव्य मॅनेजमेंट जे आहे ते सुद्धा बऱ्यापैकी सारखंच आहे. त्याच्यानंतर पेस्ट मॅनेजमेंट सुद्धा बऱ्यापैकी सारखं आहे. प्लांटेशन डिस्टन्स बऱ्यापैकी सारखं आहे. काही जे मुद्दे असतील ते वेगळे, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आता महत्वाच्या मुद्द्यांमध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती जात, म्हणजे व्हरायटी. नेमकं कोणती व्हरायटीचं सिलेक्शन करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळ फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती मी बघत असतो की काही व्हरायटींमध्ये डम्पिंगचा प्रॉब्लेम जास्त आहे, मरीचा प्रॉब्लेम जास्त आहे, अशी चर्चा होत असते. तर व्हरायटी सिलेक्शन हे आपल्या एरियानुसार किंवा आपल्या भागामध्ये कोणती व्हरायटी चांगल्या पद्धतीने चालते, कोणत्या व्हरायटीला खालून व्यापाऱ्यांकडनं चांगला रिस्पॉन्स मिळतो, अशा व्हरायटींचं सिलेक्शन करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि ऍव्हरेजचा विचार करायचा असेल तर ऍव्हरेजमध्ये आपल्याकडे मार्केटमध्ये 4 ते 5 चांगल्या व्हरायटीज आहेत. त्यामध्ये जर सिंजंटा कंपनीचा जर विचार केला तर सिंजंटाची शुगर किंग म्हणून खूप प्रख्यात आणि खूप चांगली व्हरायटी आहे. त्याच्यानंतर त्यांनी आता नवीन व्हरायटी आणली ती म्हणजे सुपर किंग, ही सुद्धा एक बेस्ट व्हरायटी आहे. दुसरं म्हणजे बाहुबली म्हणून एक चांगली व्हरायटी आहे, तिचं पण ऍव्हरेज उत्कृष्ट आहे. त्याच्यानंतर सागर किंग म्हणून सागर सीडची एक उत्कृष्ट व्हरायटी आहे, तिचं सुद्धा तुम्ही सिलेक्शन करू शकता. त्याच्यानंतर मेलिडिओ म्हणून एक व्हरायटी आहे याची कलश सीडची, तिचं सुद्धा तुम्ही सिलेक्शन करू शकतात. तर ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या व्हरायट्या कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी आहेत आणि पूर्ण सीझन मध्ये चालणाऱ्या व्हरायटी आहेत. तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये कोणत्याही महिन्यामध्ये त्यांचं प्लांटेशन करू शकता. असं नाही का ह्या महिन्यामध्ये ही व्हरायटी चालते किंवा या सीझन मध्ये ही व्हरायटी चालते, असं काही नाहीये. म्हणून ह्या ज्या मी तुम्हाला 3-4 व्हरायट्या सांगितल्या त्याच्यापैकी तुम्ही एक व्हरायटीचं सिलेक्शन करून आणि त्याची लागवड करू शकतात. फक्त एक काळजी घ्यायची की आपल्या भागामध्ये गेले 2 ते 3 वर्षामध्ये जी व्हरायटी चांगली रिस्पॉन्स देते, म्हणजे कुठे प्रॉब्लेम नाहीये, कुठे तक्रारी नाहीयेत, अशा व्हरायटीचं सिलेक्शन केलेलं कधीही चांगलं असतं असं मला वाटतं ऍज अ प्रॅक्टिकली. म्हणून 2 ते 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे जर असेल, नाही तुमच्याकडे तर मित्रमंडळीकडे जर असेल आणि त्या व्हरायटीला जर तुम्ही गेलात
नाही तर मार्केटमध्ये नवीनच व्हरायटी आली आणि लगेच पहिल्याच वेळेस तुम्ही जर त्याची रिस्क घेतली तर तुम्हाला थोडासा फटका बसू शकतो. म्हणून 2-3 वर्षाचा अनुभव पाठीशी धरून जर तुम्ही व्हरायटीचं सिलेक्शन केलं, कलिंगड विषयी असेल किंवा खरबूज विषयी असेल, तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आता खरबूज मध्ये सर्वात जास्त व्हरायटी जर चालत असेल ती म्हणजे कुंदन. नो न्यू सीडची जी व्हरायटी कुंदन, ती तुम्हाला एक बेस्ट रिस्पॉन्स देणारी व्हरायटी आहे. तिच्यामध्ये थोडंसं तुम्हाला न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कडे लक्ष देणं गरजेचं असतं, कारण व्हरायटी हायब्रिड व्हरायटी जास्त उत्पन्न देणारी जेव्हा कंपनी बनवत असते तेव्हा तिचं न्यूट्रिशनल डिमांड जे असतं ते सुद्धा वाढून गेलेलं असतं. म्हणून न्यूट्रिशनल डिमांडकडे तुम्हाला कलिंगड आणि खरबूजसाठी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. स्टेजनुसार कोणतं न्यूट्रिएंट, कोणतं अन्नद्रव्य गेलं पाहिजे, फवारणीद्वारे कोणतं गेलं पाहिजे, याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असतं. कारण फक्त आपण 2 महिन्यामध्ये त्याच्यापासून 20 ते 25 टन उत्पन्नाचं टार्गेट घेऊन चालत असतो. काही काही भागामध्ये तर 30 टनापर्यंत 32 टनापर्यंत उत्पन्न आपण काढत असतो. तर हे उत्पन्न आपल्याला काढायचं असेल तर त्या व्हरायटीला आपल्याला चांगलं अन्नद्रव्य पुरवणं किंवा क्वांटिटीमध्ये स्टेजनुसार अन्नद्रव्य पुरवणं गरजेचं असतं, नाही तर बऱ्याचशा समस्या पुढे तुम्हाला उद्भवत असतात. तर कुंदन एक चांगली व्हरायटी आहे. त्याच कंपनीची एक येलो व्हरायटी आहे, ती म्हणजे कोहिनूर. तिचं सुद्धा तुम्ही थोडंसं चेंज म्हणून कलर अट्रॅक्शन तिच्याकडे चांगलं आहे, दिसायला ती उत्कृष्ट दिसते, येलो शेड मध्ये ती तुम्हाला भेटते. तर ती एक तुम्ही एक नवीन ट्राय म्हणून करू शकता. नाही तर बॉबी एक व्हरायटी आहे, तिचं एक ट्राय करू शकता. तर अशा कलिंगड आणि खरबूजच्या ज्या जाती आहेत या जातींचा जास्त करून तुम्ही त्याचा 2 ते 3 वर्षाचा अनुभव गृहीत धरून आणि त्याच्याकडे जाणं कधीही उचित आहे. आता मी मागे 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी शुगर किंग ही व्हरायटी केली होती. अत्यंत उत्कृष्ट रिस्पॉन्स आहे, साईज मीडियम आहे आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये व्हॅल्यू पण तिची टिकून राहिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करू शकता. आता दुसरा विषय जो येतो तो म्हणजे रोप लावावं का बी लावावं. बरेचसे शेतकऱ्यांचे मला फोन येत असतात की सर बी लावावं डायरेक्ट की रोप तयार करून घ्यावं, रोप लावावं. बघा आता याच्यामध्ये एक सांगेल की थंडीचा जो कालावधी असतो त्यामध्ये जर आपण लागवड केली तर बी लावल्यानंतर तुम्हाला उगवण क्षमता थोडीशी कमी भेटते, कारण वातावरण आधीच थंड असतं, जमिनीचं टेम्परेचर डाऊन झालेलं असतं आणि त्यावेळेस तुम्ही जर बी लावलं तर जर्मिनेशन पर्सेंटेज हे जे तुम्हाला 80-90% जे पाहिजे असतं ते प्रॉपर भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर रोपाकडे गेले तर रोपामध्ये युनिफॉर्म तुम्हाला प्रॉपर सेट झालेलं प्लॉट तुम्हाला बघायला मिळतो. त्याच्यानंतर तुमचं जर पीक कोणतं आधी असेल तर तुमच्या जमिनीला चांगल्या पद्धतीने विसावा सुद्धा त्यावेळेस भेटून जातो. साधारणतः 20-25 दिवस तुम्हाला मशागत करण्यासाठी वेळ मिळतो, म्हणून तुम्ही रोपाला प्रेफर केलेलं कधीही चांगलं. जर समजा टेम्परेचर व्यवस्थित आहे, आता समजा तुम्हाला मार्च एप्रिल मध्ये लागवड करायची असेल, काही जण मे मध्ये सुद्धा लागवड करतात, तर ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही डायरेक्ट बियाला जरी प्रेफर केलं तरी सुद्धा चालेल. बी जरी तुम्ही प्लांटेशन केलं तरी टेम्परेचर व्यवस्थित असतं, जमिनीचं टेम्परेचर मेंटेन असतं, त्याच्यामुळे सीड जर्मिनेशनला प्रॉब्लेम येत नाही. म्हणून थोडंसं क्लायमेटिक ज्या गोष्टी आहेत याचा थोडा अभ्यास करून तुम्ही सीड लावायचं का रोप लावायचं याच्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. दोन्ही सुद्धा तुम्हाला कोणताही फरक पडत नाही, ऍव्हरेज मध्ये फरक पडत नाही, त्याच्यानंतर मॅनेजमेंट मध्ये काही फरक पडत नाही किंवा काही प्रॅक्टिसेस चेंज होतात असं काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही म्हणजे बी पण लावू शकता तर रोप पण लावू शकता. फक्त सिलेक्शन हे तुमचं मेजरली वातावरण कसं आहे ह्यानुसारच तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. थंडी जास्त असेल तर तुम्ही शक्यतो रोपच लावा आणि जर टेम्परेचर व्यवस्थित असेल 25-30 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरच्या पुढे जर व्यवस्थित टेम्परेचर असेल मार्च मध्ये, एप्रिल मध्ये, जून मध्ये, मार्च, एप्रिल आणि मे मध्ये, तर तुम्ही तिथं रोप लावलं तरी चालेल आणि बी लावलं तरी चालेल, काही अडचण नाही. पण रोपाचा प्लांटेशन केलेला प्लॉट हा लवकर सेट होतो, लवकर ग्रीप घेतो आणि आपल्याला साधारणतः 10 ते 12 दिवस अगोदर तो प्लॉट मिळून जातो. म्हणजे जर भावाचा जर काही विचार केला आणि जमिनीच्या रेसचा जर विचार केला तर तुम्ही शक्यतो रोपाला जाणं गरजेचं आहे किंवा उचित आहे. तिसरा आहे लागवडीचा हंगाम. आता लागवड ही कलिंगड आणि खरबूजची मी तर म्हणेल कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही लागवड करू शकतात. 12ही महिने याचा सीझन असतो. बऱ्याच लोकांना वाटतं की कोणता तरी सण आला म्हणून त्याच्या अगोदर 2 महिने प्लांटेशन करावं किंवा हाय टेम्परेचर आलं म्हणून त्याच्या अगोदर टेम्परेचर मध्ये चांगलं निघालं पाहिजे म्हणून प्लांटेशन करावं. तुम्ही आता समजा ह्या वर्षाचा जर विचार केला तर तुमच्याकडे जवळजवळ 15 ऑगस्ट पासून तर नोव्हेंबर पर्यंत जवळजवळ भाव हे स्टेबल होते, म्हणजे 10 पासून 15-17 रुपयापर्यंत किलोला भाव होते. आता थोडेसे भाव डाऊन आहेत, पण प्रत्येक शेतकऱ्याला मी विनंती करेल की जेव्हा भाव डाऊन असतात तेव्हाच तुम्ही प्लांटेशन करत नाही.
जर तुम्ही ह्या कालावधीमध्ये जर प्लांटेशन केलं म्हणजे जानेवारी 15 पासून तर फेब्रुवारी एंड पर्यंत जर तुमचं प्लांटेशन जर झालं तर तुम्हाला बऱ्यापैकी भाव भेटेल असा माझा अंदाज आहे. मला एक तुम्हाला सांगायचंय की कलिंगडामध्ये तुम्ही ऍव्हरेज कडे लक्ष द्या. तुम्ही जर ऍव्हरेज व्यवस्थित काढलं तर तुम्हाला 6 रुपये बी 5 रुपये बी किलोने जर तुम्हाला रेट मिळाला तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देऊन जाणारं हे पीक आहे. उत्कृष्ट पीक आहे, पण तुम्हाला थोड्याशा मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. मी आता ते पुढे सांगेल तुम्हाला काय काय चेंजेस करायचे, काय नाही करायचे. तर ह्या लागवडीच्या हंगामानुसार तुम्हाला बरेच लोक काय करतात, हे काय म्हणतो आपण त्याला, सण असेल किंवा क्लायमेट असेल याच्यानुसार थोडंसं सिलेक्शन करतात. तर तसं न करता तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार, तुमच्या जमिनीच्या अवेलेबिलिटीनुसार, उपलब्धतेनुसार तुम्ही व्हरायटी सिलेक्ट करून आणि त्याचं प्लांटेशन करू शकतात. आता लागवडीची पद्धत, सर्वात महत्वाचा पॉईंट जो आहे तो लागवडीची पद्धत, म्हणजे किती अंतरावर तुमचं प्लांटेशन झालं पाहिजे. बरेचसे शेतकरी अजून सुद्धा कलिंगड हे 4 आणि 4.5 आणि 5 फूट सरीमध्ये करत असतात. मित्रांनो, कलिंगड ह्या पिकाला तुम्हाला कमीत कमी 2 सरी मधलं अंतर हे कमीत कमी 6 फूट असणं गरजेचं असतं. 6 फुटाच्या आत जर अंतर असेल तर तुम्ही पहिल्या वर्षी त्या जमिनीमध्ये उत्पन्न घेऊही शकतात, काही अडचण नाही. पण समजा तुम्हाला 2 वर्षांनी किंवा परत पुढच्या सीझन मध्ये समजा सेम जमिनीमध्ये जर तुम्हाला त्या कलिंगड किंवा खरबूजचं उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या जमिनीमध्ये खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. डम्पिंगचे प्रॉब्लेम असतील, नंतर बॅक्टेरियल विल्डचे प्रॉब्लेम असतील, बाकीचे अल्टरनेरिया असेल किंवा डाउनी मिल्ड्यू असेल किंवा नंतरची बॅक्टेरियल विल्ड असेल, म्हणजे आपण मर म्हणतो आपण त्याला, ती असेल, याला तुम्हाला फेस करावं लागतं. म्हणून अंतर हे कमीत कमी तुमचं 6 फूट 2 सरी मधलं अंतर असलं पाहिजे. आणि 2 रोपामधलं अंतर किंवा 2 बियामधलं अंतर हे तुमचं 1 ते 1.25, जास्तीत जास्त 1.5 फूट झिगझॅग मध्ये जर तुम्ही लागवड केली तर 1 ते 1.5 फुटाच्या दरम्यान तुम्ही प्लांटेशन करू शकतात. कारण कलिंगडाचा वेल किंवा खरबुजाचा वेल हा कधीही आडवा वाढत असतो, तो फैलत असतो. त्याच्यामुळे तुमचं हे रो टू रो डिस्टन्स ह्या पिकासाठी महत्वाचं असतं, प्लांट टू प्लांट डिस्टन्स पेक्षा. मग रो टू रो डिस्टन्स तुम्हाला जर मेंटेन करायचं असेल तर कमीत कमी 6 फूट आणि जास्तीत जास्त 8 फूट तुम्ही प्लांटेशन करू शकतात. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका असते की जर समजा मी 4 फूट सरीमध्ये अंतर ठेवलं तर मला उत्पन्न जास्त भेटेल, 8 फूट ठेवलं तर माझं उत्पन्न 50% कमी होईल. तसं कधीही नसतं. प्रॉपर तुम्ही जर 8 फूट किंवा 7 फूट किंवा 6 फूट जर 2 सरी मधलं अंतर जर घेतलं तर तुमचं उत्पन्न सुद्धा चांगल्या पद्धतीने तेवढ्या अंतरामध्ये सुद्धा येऊ शकतं. कारण बरेच असे शेतकरी आहेत, मी सुद्धा एक शेतकरी आहे, तर मी सुद्धा जवळजवळ 7.5-8 फुटावरती 32 ते 35 टनापर्यंत कलिंगडाचं उत्पादन घेतलेलं आहे. म्हणून असं काही नाही की अंतर वाढलं म्हणजे उत्पादन कमी होईल. उलट त्या वेलाला चांगली हवा मिळते, सूर्यप्रकाश प्रॉपर भेटतो. सूर्यप्रकाश प्रॉपर भेटल्यामुळे त्या फ्लॉवरिंगची सेटिंग व्यवस्थित होते आणि सेटिंग झाल्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला ऍव्हरेज मध्ये त्याचा फायदा होत असतो. थंडीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम येतो सेटिंगला, त्याच्यामुळे मी काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस तुम्हाला सांगणार आहे पुढे, त्या पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पण प्लांटेशन करत असताना बेड जो आहे तो बेड तुमचा 2 बेड मधलं अंतर कमीत कमी तुमचं 6 फूट ते 8 फुटापर्यंत असलं पाहिजे. 2 रोपामधलं अंतर हे कमीत कमी 1 फूट आणि जास्तीत जास्त 1.5 फुटाच्या आसपास झिगझॅग मध्ये जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होतो. ड्रिप लाईन तर टाकणं अत्यंत गरजेचं आहे. फ्लड वरती कलिंगड शक्यतो करू नये. हे तर काही हा पॉईंट सांगणं काही उचित नाही, पण बरेच शेतकरी विचारतात की फ्लड आहे सर, ड्रिप नाही येतं, मग चालेल का? जास्त पाणी जर तुम्ही ह्या पिकाला दिलं, बऱ्याच शेतकऱ्यांना सवय असते की कलिंगडामध्ये तर 70% तर पाणी आहे, 60% पाणी आहे, म्हणून जास्त पाणी दिलं म्हणून माझं ऍव्हरेज चांगलं निघेल, वजन चांगलं होईल, असं काही नाहीये. कलिंगडाला सुद्धा मीडियम वापसा कंडिशनला जरी तुम्ही व्यवस्थित पाणी ठेवलं तरी सुद्धा ते चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत असतं. नंतर मल्चिंग पेपरचा वापर तुम्हाला प्रत्येक सीझन मध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये कलिंगडसाठी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कलिंगड जे आहे त्याची जी वेल आहे ती आडवी पसरत असते आणि आडवी पसरत असताना बरेचसे रस शोषक कीड जे असतात, ज्याला आपण सकिंग पेस्ट म्हणतो, या सकिंग पेस्टचा अटॅक पानाच्या खालून असतो आणि पाण्याच्या खालून जेव्हा सकिंग पेस्टचा अटॅक असतो तेव्हा आपण जे औषध फवारतो ते औषध तिथपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सकिंग पेस्टमुळे बरेचसे प्रॉब्लेम त्या प्लॉटवरती दिसत असतात. जर तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर केला तर सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात तुमचा मल्चिंग पेपर आल्यानंतर तो मल्चिंग पेपर तापतो आणि तापल्यानंतर त्या जे रेज असतात ते रेज परत रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्ट झाल्यानंतर पाण्याच्या खाली जी पण रस शोषक कीड आहे, मावा असेल,
तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल, कोणतीही रस शोषक कीड असेल तर त्याला ते टेम्परेचर डॅमेज करतं. तिथलं तुम्हाला नॅचरली कंट्रोल रस शोषक किडीवरती तुम्हाला तिथं भेटत असतो. हा सर्वात महत्वाचा मुद्दा मल्चिंग पेपरचा असतो. दुसरं म्हणजे तुमचं प्रॉपर वापसा कंडिशन तुम्हाला मेंटेन करता येते. तिसरं म्हणजे तुम्ही तण मॅनेजमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीने मल्चिंग मध्ये करू शकतात. म्हणून साधं 20 किंवा 25 मायक्रॉनचा पेपर तुम्ही वापरू शकता. जास्त 30 मायक्रॉनचा पेपर वापरायची कलिंगडासाठी गरज नाही, कारण 2 महिन्याचं पीक असतं ते, त्याला 2 महिन्यामध्ये आपल्याला हार्वेस्ट करायचं असतं. त्याच्यामुळे जास्त हाय क्वालिटीचा पेपर वापरण्याची गरज नाही. पण तुम्ही पेपर वापरा, कारण वापरल्यानंतर तुम्हाला ऍव्हरेज मध्ये रस शोषक किडींच्या कंट्रोलमध्ये तुम्हाला 100% फायदा झालेला दिसून येईल. हे थोडासा एक फोटो होता, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी साधारणतः 6 फूट 2 बेड मधलं अंतर ठेवलेले आणि झिगझॅग मध्ये लागवड केलेली आहे. 2 रोपांमधलं अंतर हे साधारणतः 1.25 फुटाच्या आसपास यांनी ठेवलेले आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही लागवड उत्कृष्ट पद्धतीने करू शकतात. आता विषय येतो न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, अन्नद्रव्य व्यवस्थापन. मित्रांनो, माझा विषय हा अन्नद्रव्य व्यवस्थापनावर मी जास्त पद्धतीने बोलत असतो, जास्त प्रमाणामध्ये बोलत असतो. आता मी तुम्हाला पहिली एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही प्रॉपर शेड्युलिंग जे मी तुम्हाला दिलेले, म्हणजे तुम्हाला जे पण टेक्स्ट मेसेज आलेला आहे त्याच्यामध्ये शेवटचा जो मेसेज आहे त्याच्या खाली एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला कलिंगड आणि खरबूज व्यवस्थापनाचं शेड्यूल तुम्हाला भेटेल. त्या शेड्यूल मध्ये प्रॉपर बेसल डोस कसा असला पाहिजे, 3 आळवण्या दिलेल्या, त्या आळवण्या कशा असल्या पाहिजे, 7 ते 8 ड्रिप ऍप्लिकेशन दिलेले आहेत आणि 5-6 स्प्रे दिलेले आहेत. तर ते स्प्रे प्रॉपर स्टेज नुसार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी जे बघता आहेत किंवा जे मेसेज वाचणार आहेत त्यांनी कृपया ते शेड्यूल आपल्या मोबाईलमध्ये 100% डाउनलोड करून घ्यावं आणि त्या पद्धतीने तो एक आरसा म्हणून त्याचा वापर करावा, जेणेकरून तुम्हाला पुढे फेस होणारे प्रॉब्लेम हे तुम्ही ह्या न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मधनं कंट्रोल करू शकणार. कारण जर तुम्ही पहिलेपासून बेसल डोस पासून जर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं ठेवलं तर 100% तुम्हाला नंतरचे जे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे रस शोषक किडींचा अटॅक असेल, रोगाचा अटॅक असेल, आता सध्याचा डम्पिंगचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतोय, मरीचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतोय. आजचाच एक फोन होता की खरबूज हार्वेस्टिंग करायला फक्त 5 ते 6 दिवस राहिलेले आणि पूर्ण वेल वाळायला लागलेले आहेत. म्हणजे जमिनीमधली बुरशी जी आहे या बुरशीचा अटॅक भयानक पद्धतीने वाढून गेलेला आहे. मग आता मी काय करू? तर ह्या स्टेजला आपल्याला काही करता येणार नाही. त्याला प्रतिबंधक म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये मॅनेजमेंट करणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणून मी जे पण तुमच्याशी बोलणार आहे हे एक शास्त्रोक्त सल्ला आहे, हा लक्षात घ्या. त्याचं खूप सखोल अभ्यास करून प्रॅक्टिकल युटिलायझेशन करून तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. मी काय नुसता पुस्तकातून वाचून तुमच्या पुढे बसलेलो नाही. मी एक प्युअर शेतकरी सुद्धा आहे आणि मी हे सर्व स्वतः केलेलं आहे. म्हणून तुम्हाला प्रॅक्टिकली ह्या गोष्टी सांगण्यासाठी मी इथं तुमच्या पुढे उभा आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे बेसल डोस. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं कलिंगड 2 महिन्याचं आहे, मग एवढा रासायनिक खताचा डोस मी कशाला देत बसू, ड्रीप मधनं मॅनेज करेल. नाही, ड्रीप मधनं तुम्ही फर्टिगेशन जे देतात ते एक सलाईन बेस काम करत असतं. तुम्हाला त्याचं ओरिजिनल खाद्य जे आहे, म्हणजे अन्न आपण जसं जेवण करतो तसं जेवण तुम्ही बेसल डोस मध्ये बेडमध्ये भरणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. मग याच्यामध्ये तुम्हाला लागवडीच्या अगोदर जे तुम्ही बेड तयार केले त्या बेडमध्ये तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत, समजा तुमच्याकडे शेणखत जास्त असेल, 10-12 टनापर्यंत शेणखत तुम्ही टाकू शकता, तर बेड प्रिपरेशनच्या अगोदर तुम्ही पूर्ण जमिनीमध्ये शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत टाका. शेणखत हे चांगलं कुजलेलंच टाकायचंय. समजा तुम्ही ओलं शेणखत जरी टाकलं तरी सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये मरीचे प्रॉब्लेम वाढू शकतात. जास्त करून मी आज आहे ना तुमच्याशी मर वरती बोलणार आहे. म्हणजे सध्याचा मेजर प्रॉब्लेम जे फोटो येत आहेत मला किंवा इतर पिकामध्ये सुद्धा जास्त करून जमिनीमधल्या बुरशीचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि ते काही म्हणजे असं निसर्गामुळे झालेलं नाही, ते आपल्या स्वतःच्या केलेल्या चुकीमुळे झालेले. हे पण लक्षात घ्या. आपण जमिनीला विसावा देत नाहीये, प्रॉपर क्रॉप रोटेशन होत नाहीये, जमीन सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येत नाहीये. आज एक पीक काढलं का दुसरं पीक लगेच तुमचं रेडी असतं. 2 दिवसामध्ये तुम्ही रोटर मारून, टिलर मारून तयार करतात शेत आणि लगेच प्लांटेशन करतात. सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात जोपर्यंत जमीन पलटी करून ठेवत नाही तुम्ही, सूर्यप्रकाश सानिध्यात कमीत कमी 15 ते 20 दिवस जमीन तुमची राहणार नाही, तोपर्यंत जमिनीमधले बुरशी जी आहे ती तुम्हाला कोणत्याही केमिकलने, कोणत्याही बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीने कंट्रोलमध्ये भेटणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला ही जी जुन्या लोकांची जी थेअरी होती की उन्हाळ्यामध्ये जमीन पलटी करून ठेवणं, एक पीक काढल्यानंतर तिला थोडासा विसावा देणं, रेस्ट मॅनेजमेंट करणं, ह्या गोष्टींकडे तुम्हाला फिरावंच लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला जमिनीमधल्या बुरशी या केमिकलने आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंटने कंट्रोलमध्ये येणार नाही. हा शब्द माझा लक्षात घ्या.
तर लागवड करत असताना बेसल डोस मध्ये म्हणजे लागवडीच्या अगोदर बेडमध्ये भरत असताना तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत घालायचं. ओलं शेणखत घातलं तर तुमची बुरशी अजून वाढणार, तिथं अनएरोबिक कंडिशन डेव्हलप होणार आणि तिथं जर तुमची ज्याला हवेची गरज नसते ती बुरशी तिथं वाढणार आणि तुम्हाला मग नंतर फ्युजारियम विल्ट असेल किंवा रायझोक्टोनिया असेल किंवा बॅक्टेरियल विल्ट असेल, व्हर्टिसिलियम असेल, तर ह्या रोगांना तुम्हाला त्या पिकाला फेस करावं लागतं आणि एकदा तो आला तर मग कशाने पण तो कंट्रोल होत नाही. मर हा असा रोग आहे की एकदा तो प्लॉटमध्ये घुसला तर तुम्ही कितीही त्याला ट्रीटमेंट केली तरी तो कंट्रोल येत नाही. तिथली जी बुरशी आहे तिच्या कॉलनीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या असतात आणि बाजूने आपण जे पण ऍप्लिकेशन केलं त्याला ते रिस्पॉन्स देत नाही किंवा ते रेजिस्ट करून पुढे त्याचं काम करायला सुरुवात करून घेते. म्हणून बेसल डोस मध्ये तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत वापरायचंय. समजा तुमच्याकडे शेणखत नसेल तर ऍग्रीसर्च इंडिया कंपनीने एक ओरिजिनो म्हणून एक नवीन प्रॉडक्ट जस्ट 15 दिवसापूर्वी लॉन्च केलेला आहे. मित्रांनो, हा जो प्रॉडक्ट आहे ओरिजिनो, हे एक सेंद्रिय खत आहे. मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच कंपनीचे सेंद्रिय खत भेटतात. ऍग्रीसर्च पहिलेपासून क्वालिटी कंपनी म्हणून ओळखली जाते आणि क्वालिटी कंपनी म्हणून ओळख निर्माण केल्यामुळे तिला प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये क्वालिटी मेंटेन करावं लागते. हे पण लक्षात घ्या. म्हणजे नाव कधीही खराब व्हावं असं कोणत्याच कंपनीला वाटत नाही आणि जे नाव कमवलेलं आहे ते लगेच खराब होऊ शकतं जर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर. ते आपलं नाव स्टेबल मेंटेन एका प्लॅटफॉर्मला ठेवणं सुद्धा कंपनीचं एक चॅलेंजिंग काम असतं आणि ह्या चॅलेंजिंग कामामध्ये आपले ऍग्रीसर्च कधीही एक नंबर काम करत असते. प्रत्येक प्रॉडक्टमध्ये शास्त्रीय संकल्पना असते आणि क्वालिटी बेस्ड प्रॉडक्ट देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर हे जे ओरिजिनो प्रॉडक्ट जे आहे हे एक सेंद्रिय खत आहे. जर समजा तुम्ही शेणखत तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा तुम्ही मागच्या वर्षीच वापरले, या वर्षी तुम्हाला शेणखत वापरायचं नाहीये, तर त्याला एक थोडंसं ऑप्शन म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकतात. तुम्हाला याचा वापर साधारणतः 15 ते 20 बॅग पर एकर तुम्हाला बेडमध्ये भरायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बेड तयार केलं तर बेडमध्ये तुम्हाला याचं ऍप्लिकेशन करायचे. हे जे ओरिजिनो आहे हे तुम्ही रासायनिक खताबरोबर मिक्स करून दिल्यानंतर रासायनिक खताची कार्यक्षमता ही जवळजवळ 20 ते 25% वाढणार आहे. कारण रासायनिक खत तुम्ही जे पण देणार आहे, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते रासायनिक खतामध्ये तुम्ही मिक्स केलं तर नॅचरली चिलेशन त्याला होणार आहे. चिलेटिंग एजंट म्हणून ते काम करणार आहे आणि त्याच्यामुळे जिथं तुम्ही समजा 2 बॅग डीएपीचे ऍप्लिकेशन करताय, तुम्ही 2 बॅगच्या ऐवजी 1 बॅग जरी अप्लाय केलं आणि ते जर तुम्ही ओरिजिनो बरोबर केलं, ओरिजिनोचं खत आणि त्याच्याबरोबर 1 बॅग डीएपी, तर 2 बॅग पेक्षा तुम्हाला 1 बॅगची रिझल्ट हे उत्कृष्ट भेटणार आहे. त्या खताची कार्यक्षमता आपण वाढवणार आहोत. दुसरं, हे ओरिजिनो आहे ते जमिनीमधील उपयुक्त सूक्ष्मजीव जे आहेत त्याचं अन्न म्हणून सुद्धा काम करणार आहे. कारण हे एक सेंद्रिय खत आहे आणि तुम्हाला माहिती की सूक्ष्मजीव हे सेंद्रिय खतावरती जगत असतात, त्याला खात असतात, त्याला डिकम्पोज करत असतात आणि त्याच्यापासून काही ऑर्गॅनिक ऍसिडचं सिक्रेशन करून आणि अन्नद्रव्य उपलब्ध करून देत असतात. तर हे सुद्धा त्याचं सर्वात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तिसरं म्हणजे जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा ह्या ओरिजिनोमुळे वाढणार आहे. पाणी धरून ठेवलं, अन्नद्रव्य पकडून ठेवलं तर ऑटोमॅटिकली प्रॉपर जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्धता वाढणार आहे आणि ऑटोमॅटिकली तुमची व्हाईट रूट डेव्हलपमेंट असेल किंवा प्रॉपर रायझोस्पिअरचा एक त्याला आपण म्हणतो की जमिनीमधील मुळीच्या सानिध्यातील वातावरण हे जर चांगलं असेल तर ऑटोमॅटिकली ज्या बुरश्या आहेत, ज्या घातक बुरश्या आहेत, यांचा अटॅक तुम्हाला तिथं कमी होणार आहे. परत ओरिजिनो तुम्हाला पिकाला लागत असलेलं अन्नद्रव्य उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली सूक्ष्मजीवांची संख्या वाढेल. सूक्ष्मजीव वाढले तर ओरिजिनोमध्ये जे सेंद्रिय खत आहे त्याचं डिकम्पोजिशन चांगलं होईल, त्याच्यातनं ऑर्गॅनिक ऍसिडचं सिक्रेशन चांगलं होईल आणि त्याच्यामुळे ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट झाले तर जमिनीमध्ये जे पण स्थिर पडलेले अन्नद्रव्य आहे, जे पिकापर्यंत पोहोचू शकत नाहीये, अशा अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतील. त्याच्यानंतर हे उत्कृष्ट भूसुधारक म्हणून सुद्धा काम करतात. हे तर तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. कोणतंही सेंद्रिय खत तुम्ही जमिनीमध्ये टाकलं चांगल्या प्रतीचं, चांगल्या क्वालिटीचं, ते उत्कृष्ट भूसुधारक म्हणून काम करतं आणि सेंद्रिय खत जमिनीत टाकलं तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, जमिनीमधील सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं. ऑटोमॅटिकली आपली जमीन ही एकदम सुपीक जमीन तयार होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्हाला जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता ऍग्रीसर्चचं आता हा 2020-21चा एम होतं जमीन आणि ह्युमन हेल्थ कडे आपण बघत होतो, पण 2021 पासून अजून आपण थोडंसं जमिनीच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणार आहोत. जमिनीचं व्यवस्थापन जर चांगलं असेल तर ऑटोमॅटिकली 100% तुम्हाला
पिकाच्या उत्पन्नामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा दिसेल. म्हणून हा प्रॉडक्ट आपण लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं सर्वात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे याच्यामध्ये 70% मशरूम जे तयार होत असतं, ह्या मशरूम तयार झाल्यानंतर ते जे मटेरियल उरतं, मशरूम बेस मटेरियल जे उरतं ते जवळजवळ 70% याच्यामध्ये आहे. आणि प्रथिने म्हणजे आपण जे प्रोटीन हायड्रोलिसिस जी ॲग्रिसरची कन्सेप्ट आहे, म्हणजे सोया बेस प्रोटीन पासून सोयापासून आपण ओरिजिनल ऑर्गॅनिक अॅमिनो ऍसिडची निर्मिती करत असतो. आपला खूप मोठा प्लांट येतो ॲग्रिसरचा. तर त्यावेळेस त्या प्लांट मधनं जे पण बाय प्रॉडक्ट निघत असतं त्या बाय प्रॉडक्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिनं असतात आणि हे प्रथिनांचं प्रमाण त्याच्यामध्ये 30% आहे. म्हणजे 70% मशरूम आणि 30% प्रथिनांचं असं कॉम्बिनेशन करून याला आपण उत्कृष्ट क्वालिटीचं सेंद्रिय खत म्हणून आपण लॉन्च केलेलं आहे ओरिजिनो नावाचं. 40 किलोची बॅग आहे. तुम्हाला एकरी साधारणतः 15, 20, 25 किलो पर्यंत तुम्हाला हे टाकणं गरजेचं आहे. कमीत कमी 15 बॅगा तुम्हाला एकरी टाकणं गरजेचं आहे. कारण हे बल्क मॅन्युअर आहे. हे आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये टाकणं गरजेचं असतं. मित्रांनो, याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश इतर सेंद्रिय खतापेक्षा जवळजवळ म्हणजे इतर सेंद्रिय खतामध्ये समजा 1 असेल याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 1.5% आहे, स्फुरदचं प्रमाण 1.8% आहे, पालाशचं प्रमाण 1.2च्या आसपास आहे. हे तिन्ही नत्र, स्फुरद, पालाश आहेच. त्याचबरोबर याच्यामध्ये हे जे मशरूम जे आहे, हे मशरूमचं मॅन्युअर असल्यामुळे याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि ट्रेस इलिमेंट म्हणजे मायक्रोन्यूट्रन सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे न्यूट्रियनचा विषय थोडा बाजूला ठेवला तर जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म वाढवण्यासाठी तुम्हाला हा प्रॉडक्ट मदत करणार आहे. म्हणून तुम्ही जे शेतकरी समजा 2 एकर प्लांटेशन करत असाल त्यांनी तुम्ही जर समजा 1 एकर मध्ये ओरिजिनो यावर्षी वापरून बघा. आता हे जे ओरिजिनो आहे तुम्हाला मी सांगितलं 10, 15 ते 20 बॅगापर्यंत प्रति एकर तुम्ही कलिंगडासाठी याचा वापर करायचा आहे, बेडमध्ये टाकायचे. आता याच्याबरोबर तुम्हाला बेसल डोस मध्ये डीएपी किंवा सुपर फॉस्फेट या दोन्हीपैकी एकाच खताचा वापर करायचे. बरेच लोक काय करतात 10-26-26 एक बॅग, डीएपी एक बॅग, सुपर फॉस्फेट एक बॅग किंवा मग 12-32-16 एक बॅग, 10-26-26 एक बॅग. नाही, नत्र, स्फुरद आणि पालाश याचा सोर्स आपल्याला फक्त सिलेक्ट करताना एकच करायचा आहे. तो म्हणजे समजा मी डीएपी सिलेक्ट केला तर मला काय मिळालं, डीएपी मधनं नायट्रोजन मिळाला, फॉस्फरस मिळाला. मग राहिला काय माझा पोटॅश, तर मग पोटॅशसाठी मला एमओपी द्यायचे खाली, बरोबर आहे. आता सुपर फॉस्फेट समजा मी दिलं तर सुपर फॉस्फेट मधनं फॉस्फरस मला भेटणार आहे. राहिला काय तुमचा पोटॅश, तर मी पोटॅश तिथे ऍप्लिकेशन करणार आहे. म्हणजे तुम्हाला सिलेक्शन करत असताना खताचं जास्त खर्च करायचा नाही. एकदम सिंपल ऍप्लिकेशन तुम्ही जर केलं क्वांटिटीमध्ये जेवढं त्याला गरजेचं आहे तेवढं तुम्ही केलं तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. आता डीएपीचा विचार केला तर तुम्हाला एकरी 2 बॅग डीएपी, त्याच्यामध्ये 1 बॅग साधारणतः 25 ते 30 किलो पर्यंत एमओपी आणि रुटांजा. आता तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना रुटांजा हा प्रॉडक्ट माहित झालेला आहे. आपला पहिला बायोटेक्नॉलॉजी बेस्ड प्रॉडक्ट आहे रुटांजा, जे की मायकोरायझा आहे. याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत की मायकोरायझा जमिनीमध्ये पाणी साचून राहणं, जमिनीमध्ये जर मायकोरायझाचा तुम्ही वापर केला, रुटांजाचा वापर केला तर रुटांजा ही एक बुरशी आहे. ही बुरशी काय करते, तुमच्या झाडाच्या मुळीवर वाढते. मुळीच्या आतमध्ये एक भाग जातो आणि बाकीची जी मायसिली आहे तिची जे ब्रँचेस आहेत ते ब्रँचेस मुळीच्या सानिध्यात वाढवते आणि ऑटोमॅटिकली जे अन्नद्रव्य त्या मुळीपर्यंत पोहोचू शकत नाही, जे पाणी मुळीपर्यंत पोहोचू शकत नाही, त्या अन्नद्रव्य त्या मुळीपर्यंत घेऊन येण्याचं काम हे रुटांजा करत असतं. हे मायकोरायझा खूप चांगल्या पद्धतीने करत असतं. आणि याचा सर्वात महत्वाचा अजून एक फायदा म्हणजे जर तुमच्या मुळीच्या सानिध्यात ह्या बुरशीची जर कॉलनीज वाढून गेल्या, चांगल्या पद्धतीने मायकोरायझाच्या कॉलनीज जर वाढून गेल्या तर घातक बुरशी जी असते बाहेरची, ती घातक बुरशी त्या मुळीपर्यंत पोहोचू देत नाही. म्हणजे एक पहिलेच माझं जे अस्तित्व मी जर तिथे निर्माण केलं तर दुसरी घातक बुरशी तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून या बेसल डोस मध्ये तुम्हाला रुटांजा साधारणतः 4 किलो प्रति एकर वापरायचे. ही एक मायकोरायझा आहे. याचा वापर तुम्हाला बेसल डोस मध्ये बेडमध्ये माती आड करण्यासाठी करायचा आहे. ओरिजिनो 10 ते 20 बॅगा, डीएपी साधारणतः 2 बॅगा. त्याच्यानंतर समजा तुम्हाला डीएपीच्या ऐवजी सुपर फॉस्फेट वापरायचं असेल साधारणतः तुम्हाला 4 बॅगा, म्हणजे एकरी साधारणतः 200 किलो तुम्हाला सुपर फॉस्फेट वापरणं गरजेचं आहे. हा डोस आहे. आपण एकरी डोस टार्गेटेड येईल 25 ते 30 टन प्रति एकर पकडून आपण हे शेड्यूल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे लक्षात घ्या. ह्या पद्धतीने तुम्हाला बेसल डोस भरायचा, बाकी काही टाकायची गरज नाही. काही अॅमिनो ऍसिड बेस ग्रॅन्युलर असेल किंवा अजून काही तुम्ही टाकतात तर ते टाकण्याची गरज नाही. सिंपल एनपीके, सेंद्रिय खत आणि मायकोरायझा
ह्या गोष्टी तुम्हाला बेसल डोस मध्ये टाकायच्या आहेत. आता दुसरा जो विषय येतो पुढचा, तो म्हणजे अळवणीद्वारे व्यवस्थापन. अळवणी ही तुम्हाला प्रत्येक पिकामध्ये जे सीडलिंगद्वारे लावलं जातं किंवा बी द्वारे लावलं जातं, अशा पिकामध्ये अळवणी करणं गरजेचं असतं, ड्रेंचिंग करणं गरजेचं असतं. मित्रांनो, एक लक्षात घ्यायचे, जोपर्यंत तुमच्या झाडाचं मूळ सेट होत नाही, प्रॉपर पांढरी मुळी डेव्हलप होत नाही, तोपर्यंत ड्रीप मधनं तुम्हाला कोणतंही अन्नद्रव्य द्यायचं नाही. साधारणतः मी म्हणत असतो की 15 ते 20 दिवसापर्यंत तुम्हाला ड्रीप मधनं कोणतेही अन्नद्रव्य द्यायचं नाही. समजा तुम्ही ड्रीप मधनं जर अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला किंवा लागवडीपासून तर 20 दिवसापर्यंत तर बरचसं अन्नद्रव्य मुळीच्या सानिध्यात न राहता खालच्या बाकीच्या भागामध्ये निघून जातं, कारण त्या झाडाची प्रॉपर रूट डेव्हलपमेंट झालेली नसते. म्हणून शक्यतो तुम्हाला कमीत कमी 3 आळवण्या ह्या किंवा जास्तीत जास्त 4, मी 3च आळवण्या तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जास्त करण्याची गरज नाही. 3 आळवण्या, आळवणी म्हणजे ड्रेंचिंग, 3 ड्रेंचिंग तुम्हाला करायचे आहेत. आता ह्या शेड्यूल मध्ये तुम्हाला मी लिहिलेलं आहे की ही ड्रेंचिंग कशासाठी महत्वाची. तर याच्यामध्ये तुम्हाला लागवडीनंतर, रोप लागवडीनंतर किंवा बी लावल्यानंतर साधारणतः 5 ते 6 दिवसाच्या अंतराने हे शेड्यूल तुमचं पुढे चालणार आहे. समजा आता मी रोपाचं तुम्हाला हे शेड्यूल दिलेलं, म्हणजे आज रोप लावलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला ड्रेंचिंग दिलेली. समजा बी लावलं तर बी तुम्हाला हे दुसऱ्या तिसऱ्या दिवसाच्या ऐवजी त्याच्यामध्ये अजून 5 दिवस ऍड करायचे, म्हणजे 7-8 दिवसांनी तुम्हाला पहिली ड्रेंचिंग येणार आहे. हे लक्षात घ्यायचं थोडं. बी लावल्यानंतर तुमची जी स्टेज आहे सुरुवातीच्या 20-25 दिवसाची, ती स्टेज थोडीशी मागे चालणार आहे 4 ते 5 दिवसांनी, म्हणून शेड्यूल तुमचं 4 ते 5 दिवसांनी पुढे घेऊन घ्यायचे. आता मी थोडंसं रोप लागवडीनंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी, मी म्हणेल की लागवड केल्यानंतर लगेच बी तुम्ही ही ड्रेंचिंग केली तरीही काही फरक पडणार नाही, कारण ही पहिली जी ड्रेंचिंग आहे ही 100% ऑर्गॅनिक ड्रेंचिंग आहे. आपण याच्यामध्ये कन्सर्ट हे आपल्या कंपनीचं बायोटेक्नॉलॉजी बेस्ड दुसरं एनपीके आणि त्याच्यामध्ये फंगिसाइड म्हणजे त्याच्यामध्ये सुडोमोनास आहे आणि बॅसिलस आहे, हे 2 बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर्स, बॅक्टेरियल बायोफंगिसाइड आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. कन्सर्ट याच्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, पालाश विरघळणारे जीवाणू आहेत, झिंक सोल्युबलायझर्स आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये नत्र म्हणजे फर्टिलायझर बेस्ड बायोफर्टिलायझर तर आहेच, पण त्याच्यामध्ये आपण बॅसिलस आणि सुडोमोनास याचा काउंट जो प्लेन बॉटलमध्ये असतो तेवढ्या पद्धतीने आपण याच्यामध्ये काउंट टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकं उत्कृष्ट बायोफर्टिलायझर आहे, याला आपण कन्सर्ट नाव दिलेलं, म्हणजे कॉन्सर्शिया आहे तो बॅक्टेरियाचा. याच्यामध्ये बॅसिलस, सुडोमोनास, नायट्रोजन स्थिरी करणारे तिन्ही बॅक्टेरिया आहेत, म्हणजे रायझोबियम बी आहे, ॲझोटोबॅक्टर बी आहे आणि ॲझोस्पायरिलम पण आहे. आणि परत मग सुडो आणि बॅसिलस, पीएसबी, केएसबी असे सर्व जवळजवळ 7 ते 8 बॅक्टेरिया आपण याच्यामध्ये टाकलेले. याचं मॅन्युफॅक्चरिंग, प्रत्येक बॅक्टेरियाचा जो काउंट आहे तो वेगळा वेगळा तयार करून आणि नंतर याला मिक्स केलं जातं फर्मेंटेशन मध्ये आणि मग हे प्रॉडक्ट तयार केलं जातं. म्हणून कोणतंही कॉन्टॅमिनेशनचा याच्यामध्ये विषय येत नाही, इतकं उत्कृष्ट प्रॉडक्ट आहे. तुम्हाला याचा वापर प्रतिबंधक म्हणूनच करायचा आहे. रोग आला, डम्पिंग व्हायला लागली, गळा पडायला लागला आणि मग याचा वापर करू तर हे चालणार नाही. तर याचा वापर करत असताना तुम्हाला लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी याचा वापर तुम्हाला एकरी 2 लिटर कन्सर्ट, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, कारण ह्या प्रॉडक्टमध्ये ट्रायकोडर्मा नाहीये, सर्व बॅक्टेरिया आणि ट्रायकोडर्मा ही फंगस आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा सुद्धा टाकायचे. तुमच्याकडे चांगल्या कंपनीचं, तुमच्या ज्याच्यावर विश्वास आहे, आपल्या ऍग्रिसर्चचा अजून ट्रायकोडर्मा आलेलं नाहीये, म्हणून मी ट्रायकोडर्मा इथं तुम्हाला समजा रिलिगियर कंपनीचा असेल किंवा मार्केटमध्ये मायक्रोबॅस कंपनी असेल, चांगल्या कंपनी किंवा आयपीएल कंपनी आहे, अशा चांगल्या कंपनीचं तुम्ही ट्रायकोडर्मा घ्यायचंय आणि ते ट्रायकोडर्मा तुम्हाला ह्या कन्सर्ट मध्ये मिक्स करायचे, म्हणजे बॅक्टेरिया पण दिले आपण आणि त्याबरोबर फंगस पण दिली. हे दोन्ही मिक्स केलं तर याला खाद्य म्हणून प्रोबियॉन जे आहे, जसं अॅमिनो ऍसिड बेस आपलं हे एक टॉनिक आहे, जे व्हाईट रूट डेव्हलपमेंटसाठी इनिशियल स्टेजला जी पांढरी मुळी डेव्हलप व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हे प्रॉडक्ट तिथं तुम्हाला, आणि जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांचं अन्न म्हणून सुद्धा हे प्रोबियॉन काम करतं. 100% ऑर्गॅनिक, 62.5% वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक अॅमिनो ऍसिड याच्यामध्ये आहेत. तर याचं मी कारण पण इथं लिहिलेलं आहे, मर किंवा डम्पिंग होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय म्हणून तुम्हाला याचा वापर करायचा आहे. प्रतिबंधक उपाय लक्षात घ्या, याचं प्रमाण तुम्हाला शेड्यूल मध्ये दिलेलं आहे. कन्सर्ट तुम्हाला 2 लिटर वापरायचंय. बायोरिदम म्हणून एक
बायो फर्टिलायझर ते समजा नाही भेटलं तर त्याच्याऐवजी ट्रायकोडर्मा वापरायचं. ट्रायकोडर्मा तुमच्या प्रमाणानुसार लिक्विड असेल तर तुम्ही 1 लिटर पर्यंत वापरू शकता. समजा तुमचं पावडर फॉर्म्युलेशन असेल तर त्याचा डोस जो आहे साधारणतः 250 ते 500 ग्राम प्रति एकरचा डोस असतो. त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता. नंतर प्रोबियन त्याच्यामध्ये 1 लिटर. अशी पहिली आळवणी तुम्हाला करायची. एकरी साधारणतः 6.5 ते 7,000 रोप तुमचे कलिंगडाचे आणि खरबुजाचे बसत असतात. तर एका झाडाला कमीत कमी 50 मिली पाणी पडेल. समजा आता 7,000 रोप जर पकडलं तर 7 35 म्हणजे 350 लिटर किंवा 300 ते 350 लिटर पाणी तयार करायचं. त्याच्यामध्ये हे जे तुमचं कंटेंट आहे ते टाकायचं आणि पूर्ण सोल्युशन तयार झालं का प्रत्येक रोपाजवळ तुम्हाला साधारणतः 50-50 मिली हे द्रावण टाकत राहायचे. हे 100% ऑर्गॅनिक आहे. त्याच्यामुळे कोणती स्कॉर्चिंग येणार नाही. 2 लिटर ऐवजी 3 बी तुम्ही वापरलं तरी काही अडचण तुम्हाला येणार नाही. त्याच्यानंतर लागवडीनंतर 8 ते 10 दिवसांनी तुम्हाला पहिलं 1919 बुस्टर डोस आपण ज्याला म्हणतो, म्हणजे पांढरी मुळींची व्यवस्थित ग्रोथ होणं, नंतर रोप लवकर सेट होणं आणि रस शोषक किडींचा अटॅक कमी होणं. सर्वात महत्वाची गोष्ट असते प्लांटेशन झाल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी तुमच्या रोपावरती खालून माव्याचा अटॅक वाढतो, थ्रिप्सचा अटॅक वाढतो आणि ह्या रस शोषक किडींमुळे तुमचा इनिशियल स्टेजला जी ग्रीप पाहिजे झाडाला ती ग्रीप भेटत नाही. पान तुमचं खराब होतं. फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी ते झाडाची मंदावते आणि मग त्याच्यावरती वेगवेगळ्या रोगाचा सुद्धा अटॅक येत असतो. म्हणून तुम्हाला दुसरी ड्रेंचिंग जी दिलेली आहे ती 1919 प्लस लिओनार. लिओनार हे आपलं सुपर पोटॅशियम ह्युमेट आहे, ज्याच्यामध्ये 95% सुपर पोटॅशियम ह्युमेट जे की पांढरी मुळी डेव्हलप करण्याचं काम करत असतं ते दिलेलं. फक्त 250 ग्रामचा डोस आहे. डोस लक्षात घ्या, जास्त खर्च करायचा नाही. 250 ग्राम तुमचं लिओनार, साधारणतः 2.5 ते 3 किलो तुमचं 1919 घ्यायचं 1919 आणि त्याच्यामध्ये आंतरप्रवाही कीटकनाशक टाकायचं. आंतरप्रवाही कीटकनाशक मध्ये तुमचं ऍक्ट्रा येतं किंवा फिप्रोनिल म्हणून जे रिजेंट नावाने येतं ते येतं, किंवा समजा तुम्हाला नागळीसाठी जर काम करायचं असेल तर तुम्ही व्हॉल्यूम फ्लेक्सी म्हणून एक उत्कृष्ट सिंजेंटाचं प्रॉडक्ट आहे, त्याची सुद्धा तुम्ही इथं ड्रेंचिंग करू शकता. ही ड्रेंचिंग तुम्हाला जमिनीमध्ये का करायची? कारण जर तुम्ही झाड विषारी बनवलं तर रस शोषक किडींचा अटॅक ऑटोमॅटिकली कमी होतो. इनिशियल स्टेजमध्ये आपण फवारा घेण्याचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणून जर तुम्ही ड्रेंचिंगद्वारे लागवडीनंतर 8 ते 10 दिवसाने तुम्हाला एक कीटकनाशक उत्कृष्ट व्हॉल्यूम फ्लेक्सी सारखा आहे किंवा लेसेंटा एक प्रॉडक्ट चांगला आहे, किंवा मग तुम्ही प्लेन ऍक्ट्रा आणि ऍक्ट्रा किंवा रिजेंट असं जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे त्याचा वापर तुम्ही ड्रेंचिंग मध्ये प्रमाणानुसार करू शकतात. त्याच्यामध्ये 1919 लिओनार आणि कीटकनाशक कशासाठी घ्यायचे हे तुम्हाला मी शेवटच्या कॉलम मध्ये दिलेलं सुद्धा आहे. त्याच्यानंतर लागवडीनंतर तुम्हाला 15 दिवसांनी म्हणजे दर 5 दिवसांनी तुम्हाला 3 ड्रेंचिंग करायचे आहे. लागवडीनंतर 15 दिवसांनी थोडंसं शूट डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते, शेंडे बाहेर निघायला झाड चालू करतं. अशा वेळेस झाडाला जास्तीत जास्त फेरसची गरज असते. सुरुवातीला शेंडा तुमचा पिवळा निघाला का झाडावर समजायचे की फेरसची कमतरता आहे. म्हणून त्या स्टेजला तुम्हाला रिलीज हायपी म्हणजे आपल्या कंपनीचं ब्रँड नेम आहे, म्हणजे 1261 साधारणतः 3 ते 4 किलो जास्तीत जास्त 5 किलो पर्यंत तुम्हाला घ्यायचंय. त्याच्यानंतर समजा जमीन जर तुमची खूप हलकी असेल तर 5 किलो पर्यंत घ्या. जमीन मीडियम असेल तर तुम्ही 3-3.5 किलो पर्यंत घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर लोहा ड्रीप म्हणजे इड्डा फेरस म्हणजे चिलेटेड फेरस जो तुम्हाला ह्या स्टेजलाच द्यायचा आहे. कारण ह्या स्टेजला जेव्हा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चालू होते, ब्रँचेस डेव्हलपमेंट जेव्हा चालू होतात त्या स्टेजला फेरसची गरज सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये झाडाला असते. म्हणून या स्टेजला तुम्हाला लोहा ड्रीप 500 ग्राम 12x साधारणतः 3 ते 5 किलो पर्यंत आणि त्याच्यामध्ये ऍग्रीप्लेक्स ओए मी याच्या अगोदर लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितलेले आहे की तुम्ही जमिनीमध्ये जे पण रासायनिक खत देतात त्याच्यामध्ये जो फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, झिंक आहे, त्याच्यानंतर फेरस आहे, हे जे कॅटायन बेस आणि ऍनायन बेस जे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर होत असतात. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम फॉस्फरस एकत्र आला तर या चित्रामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की कॅल्शियम फॉस्फेट तयार झाला, झिंक फॉस्फरस एकत्र आला, झिंक फॉस्फेट तयार झाला, मॅग्नीज फॉस्फरस एकत्र आला, मॅग्नीज फॉस्फेट तयार झाला. हे जे फॉस्फेट बेस जे फॉर्म तयार होतात जमिनीमध्ये याला आपण सोप्या भाषेमध्ये स्थिरीकरण म्हणतो, फिक्सेशन म्हणतो. तर जमिनीमध्ये आपण जे अन्नद्रव्य दिलेले आहे ते अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम तुमचं हे ऑर्गॅनिक ऍसिड करणार आहे. ऍग्रीप्लेक्स ओए हे 100% ऑर्गॅनिक ऍसिड आहे. तुम्ही बरेचसे लोक केमिकल ऍसिडचा वापर करतात, जसं की सल्फ्युरिक ऍसिड आहे, फॉस्फरिक ऍसिड आहे. याचा वापर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या सूक्ष्मजीव सृष्टीवरती विपरीत परिणाम होत असतो. हे आपल्याला डोळ्याला दिसत नाही. बघा गेले 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी आपण बेड जेव्हा तयार करत होतो किंवा शेतामध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा आपल्याला शेतामध्ये गांडूळ दिसायचे. ते का दिसायचे? कारण गांडूळ आपल्या डोळ्याला दिसतात.
तसं तुम्ही सूक्ष्मजीव डोळ्याला दिसतं का? हा चला, हा बॅक्टेरिया चालला, हा ऍक्टिनोमायसिटीस चालला, हा फंगस चालला, असं आपल्याला डोळ्याला दिसतं का? नाही. मग हे दिसत नाही म्हणून आपल्या लक्षात येत नाही की जमिनीमध्ये सूक्ष्मजीव सृष्टी किती कमी होत चाललेली आहे. याचे कारण भरपूर आहेत. ही कारण जर सांगायला गेलो तर आपल्याला वेळ मिळणार नाही. म्हणून आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी ऑर्गॅनिक ऍसिड खूप मोठा रोल करत असतात. आणि ऑर्गॅनिक ऍसिडचा वेगवेगळा सोर्स आहे. प्लांट रूट मधनं ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट होतात, सूक्ष्मजीवांच्या बॉडीमधनं ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट होतात. तुमच्या जमिनीमध्ये जे FIM असतं किंवा शेणखत असतं किंवा कंपोस्ट असतं, त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याच्यामधनं ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट होत असतात. तुम्ही PSB KSB जमिनीमध्ये देतात बॅक्टेरिया, ते बॅक्टेरिया जमिनीमध्ये गेल्यानंतर ते ऑर्गॅनिक खतावर डिकम्पोजिशन प्रोसेस करून त्यांच्या बॉडीमधनं ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट करतात. आणि हे ऑर्गॅनिक ऍसिड तुमच्या जमिनीमधील स्थिर झालेलं अन्नद्रव्य सोल्युबल करतं, सेपरेट करतं आणि चिलेशन करतं. बघा, कधीही सेंद्रिय अम्ल ऑर्गॅनिक ऍसिड हे जमिनीमधील अन्नद्रव्य सोल्युबल करून आणि कॅटायनला चिलेशन करत असतं. म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची बॉन्डिंग जी असते, या बॉन्डिंग मध्ये हा कॅटायन जो असतो, हा कॅटायन फिक्स बसतो, त्याला चिलेशन होतं आणि चिलेशन झाल्यानंतर हा कॅटायन दुसऱ्या ऍनायन बरोबर म्हणजे ऋणभारित अन्नद्रव्याबरोबर एकत्र येत नाही आणि त्याची उपलब्धता ही चांगली होते. इतकं उत्कृष्ट हा प्रॉडक्ट ऍग्रीप्लेक्स होय. त्याचं ऍप्लिकेशन केलं तर जमिनीमधले अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. याचं ऍप्लिकेशन फक्त सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्हाला 1 लिटर ऍग्रीप्लेक्स OA 1261 4 ते 5 किलो आणि लोहा ड्रिप 500 हा डोस तुम्हाला 15 दिवसाला द्यायचा आहे. हा डोस जर तुम्ही एकदा दिला तर तुम्हाला नंबर ऑफ ब्रँचेस ग्रिप घेऊन वाढण्यासाठी तुम्हाला हा फायदा होईल. नंतर हे ऍग्रीप्लेक्स OA आहे, हे लोहा ड्रिप आहे आपल्या कंपनीचं. आता दुसरा जो डोस आहे म्हणजे लागवडीनंतर साधारणतः 20 दिवसाने हा डोस तुम्हाला ड्रिप मधनं द्यायचा आहे. याला आळवणी करण्याची गरज नाही. 3 तुम्हाला मी ड्रेंचिंग दिलेलं आहे. त्या 3 ड्रेंचिंग मध्ये एक बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे, एक तुमचं व्हाईट रूट डेव्हलपमेंटसाठी आहे आणि एक तुमचं जमिनीमधील अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी आहे आणि एक रस शोषक किडींसाठी. म्हणजे ह्या प्रॉपर तुम्हाला ड्रेंचिंग देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. साधारणतः ड्रीपद्वारे तुम्ही खत व्यवस्थापन करत असताना तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंटचं ऍप्लिकेशन जे आहे ते पहिलं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचंय 20व्या दिवशी. प्रत्येक शेतकऱ्याला मिंगल माहिती आहे, खूप मोठा ऍग्रीसर्चचा ब्रँड आहे. बऱ्याच भागामध्ये ऍग्रीसर्च नाव न माहिती होतं, बऱ्याच लोकांना मिंगल नाव माहिती, म्हणजे कंपनीला मिंगल नावाने, एक्सिड नावाने कंपनीला ओळखलं जातं. असा हा खूप उत्कृष्ट ब्रँड आहे. अॅमिनो ऍसिड चिलेट बेस, ग्लायसिन चिलेट बेस हा प्रॉडक्ट आहे. स्प्रेडायर टेक्नॉलॉजीचा हा प्रॉडक्ट आहे. तर याचं ऍप्लिकेशन तुम्हाला 2 किलो प्रति एकर करायचं. फक्त 2 किलोचं ऍप्लिकेशन कधी? लागवडीनंतर 20 दिवसाने, जेव्हा कोणत्याही झाडाला व्हिजिटेटिव्ह ग्रोथ स्टार्ट होते, ब्रँचिंग चालू होते, त्या स्टेज पासून तर फ्लॉवरिंग स्टेज पर्यंत सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यामध्ये फेरस, झिंक, मॅग्नीज आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये बोरॉन, या 4 अन्नद्रव्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज लागत असते. मॉलिब्डेनम थोडासा नंतर लागत असतो, पण फेरस, मॅग्नीज, झिंक हे 3 अन्नद्रव्य आणि बोरॉन हे 4 अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणामध्ये ब्रँचिंग डेव्हलपमेंटसाठी, व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी गरजेचे असतात. म्हणून त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला 20 ते 22 दिवसांनी करायचंय म्हणजे करायचंय. आता तुम्ही सीड लावलं तर ही स्टेज 25 दिवसाला येईल, 27 दिवसाला येईल. ती स्टेज तुम्ही थोडीशी मागे पुढे करून एक आरसा म्हणून या शेड्यूलकडे बघा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला थायोग्रीन, जे की आपल्या कंपनीचं उत्कृष्ट सूक्ष्म मायक्रोग्रॅन्युलर बेस सल्फर आहे, जे की तुम्ही कोणत्याही सिस्टीम मध्ये, म्हणजे तुमच्याकडे काही ऑटोमेशन सिस्टीम असेल, खूप बारीक फिल्टर असतील, तर बरेचसे सल्फर तुम्ही पाण्यामधनं दिले तर ते फिल्टरला चोकअप करतात, ड्रिपला चोकअप करतात. याची मायक्रोग्रॅन्युलर साईज असल्यामुळे तुमचं कोणतंही फिल्टर चोकअप होणार नाही, ड्रिप चोकअप होणार नाही. तुम्ही पाण्यामध्ये 100% याला देऊ शकतात. इतकं पार्टिकल साईज बारीक असलेलं हे सल्फर आहे. याचा वापर तुम्हाला जमिनीमध्ये साधारणतः 3 किलो, मिंगल 2 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट इनिशियल स्टेजला व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी झाडाला क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्याची निर्मितीची खूप गरज असते आणि मॅग्नेशियम त्यामध्ये खूप मोठा रोल करत असतो. म्हणून या स्टेजला तुम्हाला 7 ते 8 किलो मॅग्नेशियम सल्फेट 20 ते 22 दिवसाच्या आसपास करायचे. त्याच्यानंतर 25 दिवसाला तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅशचा डोस बॅलन्स करायचा आहे. तिथं मी तुम्हाला दिलंय 1261 साधारणतः 4 किलो 0050 पोटॅश लेवल. बऱ्याच लोकांना वाटते की पोटॅश हा फक्त शेवटच्या स्टेजमध्ये 40 दिवसाच्या पुढे कलिंगडाची किंवा खरबूजची साईज चांगली होण्यासाठी पोटॅश किंवा साखर उतरण्यासाठी पोटॅशची गरज आहे. नाही मित्रांनो, सुरुवातीपासून तुम्हाला पोटॅश थोडं वाढवत न्यावा लागतो. पोटॅश लेवल जर झाडामध्ये व्यवस्थित असेल तर झाडाची प्रतिकार शक्ती, स्वतःची इम्युनिटी पॉवर ही चांगली होते आणि झाडाची प्रतिकार शक्ती जर तुम्ही चांगली ठेवली तर ऑटोमॅटिकली रोगाचा अटॅक आणि किडींचा अटॅक, किडी सुद्धा जी झाडाच्या पानामध्ये जी ब्रिक्स असते,
तुम्हाला वाटतं की नुसती फळामध्येच ब्रिक्स असते, आपण ब्रिक्स मोजतो बघा, शुगर मोजतो, तर पानामध्ये सुद्धा एक ब्रिक्स लेवल असते. तर ती ब्रिक्स जर समजा 12च्या 13च्या जर पुढे तुमच्या पानामधली असेल तर त्या झाडावरती रस शोषक किडीचा अटॅक सुद्धा कमी होतो. आणि या ब्रिक्स लेवल वाढवण्यामध्ये तुमचा फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, त्याच्यानंतर झिंक, हे जे 5 न्यूट्रिएंट मी तुम्हाला सांगितले, हे 5 न्यूट्रिएंट खूप मोठा मेजर रोल करत असतात पानामधली ब्रिक्स वाढवण्यासाठी. म्हणून इथं तुम्हाला पोटॅश थोडासा देणं गरजेचं आहे. मी फक्त 2 किलोचा डोस दिलेला आहे. फॉस्फरस लेवल तुम्हाला इथं मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आणि फॉस्फरस, पोटॅश ह्या अन्नद्रव्यांना उपलब्ध करण्यासाठी दुसरं तुम्हाला ऍग्रीप्लेक्सचं ऍप्लिकेशन इथं करायचं. पहिलं ऍप्लिकेशन आपण केलं 15व्या दिवशी, त्याच्यानंतर 10 दिवसाने तुम्हाला दुसरं ऍग्रीप्लेक्सचं ऍप्लिकेशन करायचंय. ऍग्रीप्लेक्स ओए प्रॉडक्ट तुम्ही फक्त एकदा वापरून बघा. एकदा तुम्ही वापरला तर तुम्ही नंतर तुम्हाला सांगण्याची सुद्धा गरज येणार नाही. इतका उत्कृष्ट, जमिनीमध्ये कोणतेही अन्नद्रव्य पडलेलं असेल त्याला उपलब्ध करून देण्याचा हा प्रॉडक्ट तुम्हाला काम करेल. सिंपल एक तुम्ही घरी प्रयोग करायचा. एक काचेच्या ग्लासामध्ये झिंक सल्फेट घ्यायचं, झिंक सल्फेट बेस मायक्रोन्यूट्रन ते टाकायचं, त्याच्यामध्ये थोडंसं 52-34 टाकायचं, आपल्या मार्केटमध्ये म्हणजे 52-34 भेटतं ते टाकल्यानंतर काचेच्या ग्लासामध्ये टाकल्यानंतर 1-1.5-2 मिनिटांमध्ये ते द्रावण पूर्ण तुम्हाला व्हाईटिश दिसेल, दह्यासारखं फुटलेलं दिसेल. कारण झिंक सल्फेट मधला झिंक आणि 0.32 मधला फॉस्फरस एकत्र येतो. आता मी तो प्रयोग करून दाखवला असता पण वेळ जास्त जाईल. एकत्र येतो आणि ते द्रावण फुटतं आणि झिंक फॉस्फेट हा इनसोल्युबल फॉर्म त्या द्रावणामध्ये तयार होतो. म्हणजे आपल्याला डोळ्याला दाखवण्यासाठी हा प्रयोग तुम्हाला सांगतो. जमिनीमध्ये हे स्थिरीकरण जवळजवळ 80-90% होत असतं. सूक्ष्म अन्नद्रव्य 95% जमिनीमध्ये स्थिर होत असतात. फॉस्फरस तुमचा 80-85% जमिनीमध्ये स्थिर होत असतो. हे स्थिर झालेले अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे द्रावण जे तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये थोडंसं फक्त 1 मिली तुम्ही ऍग्रीप्लेक्स ओए टाका. जेवढं पण द्रावण फुटलेलं होतं ते 100% सोल्युबल होऊन जातं. पूर्णतः तो बॉन्ड ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर जो कॅटायन आहे, म्हणजे समजा झिंक सल्फेट टाकलं त्याच्यातला जो झिंक आहे, ते झिंकला हे ऑर्गॅनिक ऍसिड चिलेशन करतं आणि चिलेशन केल्यामुळे त्याची अवेलेबिलिटी वाढून जाते, उपलब्धता वाढून जाते. म्हणून ऍग्रीप्लेक्स ओएचा वापर तुम्हाला इथं 25व्या दिवशी, ज्या स्टेजला फॉस्फरसची गरज खूप असते त्या स्टेजपासून फ्लॉवरिंग स्टार्ट होते. फ्लॉवरिंग झाल्यानंतर सेटिंगसाठी खूप मोठा फायदा फॉस्फरस तिथं करत असतो. म्हणून या स्टेजला तुम्हाला फॉस्फरस, थोडासा पोटॅश आणि हा फॉस्फरस उपलब्ध. बरेच लोक म्हणतात मी 12-5 किलो सोडलं, 10 किलो सोडलं तरी फॉस्फरस लेवल मला दिसत नाहीये, तरी सुद्धा फुल ड्रॉपिंग होते, फळ ड्रॉपिंग होते. मग असं का? तुम्ही देता आहेत पण त्याची उपलब्धता होत नाही. आपल्याला खत किती जमिनीमध्ये दिलं त्याला अर्थ नाही. जमिनीमधलं दिलेलं खत झाडाने किती प्रमाणामध्ये उचललं याच्याकडे प्रत्येक शेतकऱ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे उचलण्याचं काम व्हाईट रूट चांगल्या पद्धतीने करत असतात. आणि व्हाईट रूटला तयार अन्न लागतं. तयार अन्न म्हणजे काय? अवेलेबल न्यूट्रिएंट. जर प्रॉपर वापसा कंडिशन असेल आणि जर अन्नद्रव्य उपलब्ध असेल तर ते अन्नद्रव्य पाण्यामध्ये विरघळतं आणि पाण्याद्वारे ते झायलमद्वारे झाडापर्यंत, सेल पर्यंत पोहोचत असतं. म्हणून याचं ऍप्लिकेशन तुम्हाला 25व्या दिवशी द्यायचंय. मी तुम्हाला लक्षात घ्या, प्रत्येक स्टेजनुसार कोणता न्यूट्रिएंट महत्वाचा आहे आणि तो तिथं का दिला पाहिजे हे तुम्हाला थोडासा वेळ जातोय पण सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर लागवडीनंतर 30 दिवसाने, ही स्टेज थोडीफार पुढे मागे झाली तर काही एवढा विषय नाही. मी उगाच ते 30 ते 35 दिवस असं लिहिण्यापेक्षा मी 30 दिवसांनी लिहिलेलं आहे. तुम्हाला पहिलं कॅल्शियम नायट्रेटचं ऍप्लिकेशन करायचंय. कॅल्शियम नायट्रेटचं ऍप्लिकेशन प्रतिबंधक म्हणून केलं, त्याच्याबरोबर जर बोरॉन तुम्ही दिला तर नंतर फ्लॉवर ड्रॉपिंगचे प्रॉब्लेम असतील किंवा सेल स्ट्रॉंग होण्याचे जे तुमच्या समस्या असतील, ह्या समस्यांना तुम्हाला फेस पुढे करावं लागणार नाही. सेल स्ट्रॉंग होतील. प्रॉपर बोरॉन आणि कॅल्शियमची लेवल जर झाडामध्ये जर असेल तर तुमची फ्लॉवरिंगचं रूपांतर सेटिंग मध्ये चांगलं होईल. थंडीमध्ये तुमचा प्रॉपर फ्लॉवरिंग बाहेर येऊन त्याचं रूपांतर सेटिंग मध्ये होईल. म्हणून ह्या स्टेजला 30 दिवसाच्या आसपास तुम्हाला प्रतिबंधक म्हणून कॅल्शियम नायट्रेट साधारणतः 7 ते 8 किलो, त्याच्यामध्ये झिलबोर म्हणजे बोरॉन आहे आपल्या कंपनीचं, ते झिलबोर साधारणतः तुम्हाला 250, जर खूपच हलकी जमीन असेल तर 500, असं तुमचं 250 ते 500 ग्राम प्रति एकरच्या आसपास तुम्हाला याचं ऍप्लिकेशन करायचे. फुलगळ होऊ नये म्हणून, फळगळ होऊ नये म्हणून. आता मला सांगा या स्टेजला फळगळ होईल का? कारण सेटिंग खूप कमी झालेली असते, फ्लॉवरिंग स्टार्ट झालेली असते या स्टेजला. मग फ्लॉवरिंग स्टार्ट झाली म्हणून प्रतिबंधक म्हणून याचं ऍप्लिकेशन आपण इथे केलेले, कॅल्शियम नायट्रेट आणि झिलबोर, बोरॉन, हे तुम्हाला 30व्या दिवशी इथं देणं गरजेचं आहे. आता 35व्या दिवशी तुम्हाला परत फॉस्फरसचा डोस थोडासा द्यायचा आहे. ते मी थोडंसं नायट्रोजन लेवल, फॉस्फरस आणि पोटॅश याच्यासाठी इथं 13-40-13 ही ग्रेड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये WMF कॉम्बी म्हणजे EDTA स्वरूपातील मिक्स मायक्रोन्यूट्रियन जे तुम्हाला फक्त 500 ग्राम द्यायचंय आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट
जे की आपण मिंगल बरोबर पहिले ऍप्लिकेशन केलेले आहे साधारणतः 20व्या दिवशी आणि दुसरं ऍप्लिकेशन तुम्हाला साधारणतः 35व्या दिवशी करायचंय. कलिंगड आणि खरबूजला मॅग्नेशियम, कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतं. झाडाची हेल्थ टिकवणं ह्या पिकासाठी अत्यंत गरजेचं असतं. म्हणून या स्टेजला तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट, WMA कॉम्बी म्हणजे EDTA चिलेट मायक्रोन्यूट्रिएंट आणि 13-40-13 हे कॉम्बिनेशन म्हणून संतुलित अन्नद्रव्य पुरवण्यासाठी तुम्हाला या स्टेजला द्यायचंय. या स्टेजला तुम्ही जर बॅलन्स न्यूट्रिशन दिलं, असं नाही की फ्लॉवरिंग खूप आहे म्हणून नुसतं कॅल्शियमच द्या, बोरॉनच द्या, फॉस्फरसच द्या, असं नाही. बॅलन्स न्यूट्रिशन झाडासाठी खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही बॅलन्स न्यूट्रिशन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुमचं झाड हे खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत असतं. ठीक आहे. आता चौथा जो सर्वात महत्वाचा विषय येतो म्हणजे 40 दिवसाचा, तो म्हणजे बायोलॉजिकल जे कन्सर्ट जे मी पहिल्यांदा पहिली ड्रेंचिंग साठी वापरलेलं होतं. लक्षात घ्या, बऱ्याच भागामध्ये मरीचे प्रॉब्लेम येत आहेत. प्लॉट तयार झाल्यानंतर तुम्हाला प्लॉटमध्ये मर दिसते, मग तिथं पूर्ण वेल तयार आहे, हिरवागार आहे, तो सुकायला लागतो. काही ठिकाणी वेल पिवळा पडून आणि सुकायला लागतो. तुम्हाला इथं चित्र दिसते. वेल तुमचा पिवळा पडला, पान पिवळं पडते आणि नंतर ते सुकतंय, तर समजायचं की ही फंगस बुरशी आहे. समजा हिरवा वेल तुमचा सुकून गेला झाडासहित, म्हणजे पूर्ण वेल तुमचा ऑटोमॅटिकली सुकून गेला, पिवळा पडला आणि हिरवा सुकला, तर समजायचं की ही जमिनीमधील जीवाणूमुळे येणारी मर आहे. ह्या 2 मरी तुम्हाला ओळखणं अत्यंत गरजेचं असतं. एकदा जे ह्या दोन्ही मर जर तुमच्या प्लॉटमध्ये घुसून गेल्या तर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही काही सोडा, एलिएट सोडा, ब्ल्यू कॉपर सोडा, रोको सोडा, कोसाइड सोडा, काही सोडा, तुम्हाला त्याला कंट्रोल मिळत नाही. हे लक्षात घ्या. याला येऊ नये म्हणून प्रतिबंधक म्हणून लागवडीनंतर 38 ते 40 दिवसामध्ये म्हणजे सेटिंगच्या कालावधीमध्ये, कारण बघा सेटिंगच्या कालावधीमध्ये झाडाला अन्नद्रव्याची गरज खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि त्यावेळेस जर अन्नद्रव्य प्रॉपर जर अपटेक झालं नाही, काहीतरी जमिनीमध्ये पाण्याची लेवल जास्त असेल, प्रॉपर वापसा कंडिशन नसेल, अन्नद्रव्य तुम्ही जर प्रॉपर प्रतिबंधक म्हणून बॅलन्स फॉर्म मध्ये दिलेलं नसेल, तर तुम्हाला त्याचा 100% प्रॉब्लेम येतो. तिथून झाडाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये साईज, ग्रीप जी असते, साईज जी असते ती 45 दिवसाच्या पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाड हे वाढवत असतं. त्या स्टेजला अन्नद्रव्यांची गरज खूप असते. त्या स्टेजला अन्नद्रव्य जर कमी मिळालं तर झाड ट्रेस मध्ये येतं. त्याला आपण अबायोटिक ट्रेस म्हणतो, अजैविक ताण म्हणतो. आणि ह्या ताणामुळे झाडाला ताण येतो. त्या ताणामध्ये मग झाडावरती रोगाचा अटॅक वाढतो. बघा, आपण जर वीक असेल तर वीक झालेल्या माणसावरती जास्त करून व्हायरस अटॅक लवकर करतो. करोनाचं उदाहरण तुम्ही घ्या, जे धष्टपुष्ट आहेत, ज्यांचं डेली रुटीन एकदम बेस्ट आहे, कष्ट आहेत. आता शेतकऱ्याला बघा करोना होतच नाही का, कारण कष्टाचं शरीर आहे, त्याचं कष्टाचं शरीर असल्यामुळे त्याला करोना कुठे येऊन गेला ते बी समजत नाही. म्हणजे सांगण्याचं काय की स्वतःच्या झाडाची रेजिस्टन्स पॉवर, प्रतिकार क्षमता जर चांगली असेल तर झाड हे कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. म्हणून हे जे तुम्हाला 40व्या दिवशी मी परत जे पहिलं ऍप्लिकेशन दिलेलं होतं ते ऍप्लिकेशन इथं रिपीट केलेलं आहे. कन्सर्ट साधारणतः 2 लिटर, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा साधारणतः 1 किलो पर्यंत किंवा 1 लिटर पर्यंत आणि प्रोबियन तुम्हाला इथं व्हाईट रूट डेव्हलपमेंटसाठी द्यायचे. हे ऍप्लिकेशन प्रतिबंधक म्हणूनच करायचे. समजा मर आली म्हणून कन्सर्ट द्या, मर आली म्हणून ट्रायकोडर्मा द्या, असे उद्योग करायचे नाही. एकदा मर आली तर तुम्हाला केमिकल शिवाय पर्याय नाही. मग ती बायोलॉजिकल मर, बॅक्टेरियल मर आहे का फंगल मर आहे हे ओळखून आणि त्या मी तर जसं बोललो त्यानुसार तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागेल. तर मग बॅक्टेरियल विल्ट असेल आणि तुम्ही मग तिथं काहीतरी फंगीसाईड सोडत बसले, रोको, 22-3, एलिएट वगैरे, संचार असं सोडत राहिले तर तुम्हाला ती कंट्रोलमध्ये भेटत नाही. मग जर तुमचं बॅक्टेरियल विल्ट असेल, जीवाणू मर असेल, तर तुम्हाला तिथं थोडंसं अँटीबायोटिक मध्ये जसं बॅक्टेरियामायसिन असेल, स्ट्रेप्टोमायसिन असेल, व्हॅलिडामायसिन असेल, त्याबरोबर कोसाइड असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल, अशा फंगीसाईडचा वापर तुम्हाला तिथं करावा लागतो. पण मी म्हणेल की आता सध्याची जी अवस्था आहे प्लॉटांची, जे फ्लॉवरिंग आणि सेटिंगच्या स्टेजमध्ये आहे किंवा जे माल हार्वेस्टिंगच्या मागे मागे आहेत, अशा प्लॉटांमध्ये सर्वात मोठी समस्या असेल ती म्हणजे मरीची. त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे तुमचं पाणी व्यवस्थापन. प्रॉपर वापसा कंडिशनलाच तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे. वापसा कंडिशन जर जमिनीमध्ये नसेल तर जमीन अन्नद्रव्य उचलणं पीक अन्नद्रव्य उचलणं बंद करून देते. पिकाने अन्नद्रव्य उचलणं बंद जर केलं तर तुम्हाला 100% त्या प्लॉटमध्ये मरीचे प्रॉब्लेम दिसतात. म्हणून हे ऍप्लिकेशन तुम्हाला प्रतिबंधक म्हणून 40 ते 42 दिवसाला करणं गरजेचं आहे. कन्सर्ट, जे की बॅसिलस आणि सुडोमोनास बेस, NPK बेस बॅक्टेरिया आहेत, बायोरिदम,
किंवा ट्रायकोडर्मा जे की फंगस आहे, बायोलॉजिकल फंगिसाइड आहे, आणि प्रोबियॉन जे की व्हाईट डेव्हलपमेंटसाठी आणि ह्या सूक्ष्मजीवांचं अन्न म्हणून तिथं काम करण्यासाठी आपल्याला इथं प्रतिबंधक म्हणून मरीसाठी द्यायचे. ठीक आहे. आता शेवटची जी ड्रीप इरिगेशनची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला परत एक कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचं ऍप्लिकेशन दिलेले 45व्या दिवशी. दुसरं ऍप्लिकेशन जे होतं ते साधारणतः 30व्या दिवशी का 25व्या दिवशी होतं, आणि हे दुसरं ऍप्लिकेशन आहे कॅल्शियम नायट्रेटचं. क्रॅकिंग प्रॉब्लेम, जी क्रॅकिंगची समस्या जास्त करून खरबूजमध्ये तुम्हाला क्रॅकिंग समस्या जास्त दिसते खरबूजमध्ये, तर मग ती खरबूजमध्ये क्रॅकिंग समस्या आल्यानंतर तुम्ही कितीही वरून कॅल्शियमचे स्प्रे द्या, कितीही जमिनीमध्ये कॅल्शियम द्या, तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. क्रॅकिंग येऊ नये म्हणून प्रतिबंधक म्हणून 45व्या दिवशी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट साधारणतः 8 किलो, बोरॉन त्याच्याबरोबर द्यायचंय साधारणतः 250 ग्राम. कॅल्शियम आणि बोरॉन हे तुम्ही एकत्र देऊ शकतात, काही अडचण नाही. ऍग्रिसर्च कंपनीचं बोरॉन तुम्ही 100% कॅल्शियम नायट्रेट बरोबर देऊ शकतात. फळांना तडे जाऊ नये म्हणून प्रतिबंधक, तडे गेले नंतर दिलं कॅल्शियम, मग ते तडे काय सिमेंट आहे, ते असं बुंजून टाकेल असं कदापि होणार नाही. त्या सेल आपल्याला आधी स्ट्रॉंग करायचे त्या फळाच्या, कारण फळाची जशी जी साईज वाढत असते तसे तसं सेलचं मल्टिप्लिकेशन होतं, सेलचं इलॉंगेशन होतं. सेल जेवढी जेवढी फाटत गेली, लांब होत गेली, तेवढी ती सेल वीक होत असते. त्या सेलची भित्तिका स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला तिथं कॅल्शियम पुरवणं हे गरजेचं असतं. इथं स्लाइडमध्ये दिलेलं आहे मी. नंतर तुम्हाला हे 45 दिवसाचं काम संपलं का फुगवणीसाठी तुम्हाला दुसरे एक ऍप्लिकेशन दिलेले आहे, ते म्हणजे 52-34 फॉस्फरस आणि पोटॅश लेवल तुम्हाला वाढवायची, किंवा 0-60-20 तुम्हाला तिथे द्यायचे. त्याच्याबरोबर ऍग्रिप्लेक्स ओएचं एक ऍप्लिकेशन तुम्हाला या स्टेजला द्यायचं. म्हणजे ऍग्रिप्लेक्स ओए आपण पूर्ण सीझन मध्ये 3 लिटर फक्त वापरलेले, एक साधारणतः 20व्या दिवशी, तिसरं त्याच्यानंतर 25व्या दिवशी आणि 50व्या दिवशी 1-1 लिटरचं ऍप्लिकेशन जर तुम्ही ऍग्रिप्लेक्स ओएचं ठेवलं तर जमिनीमधील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. फळामधील गर वाढण्यासाठी, वजन वाढण्यासाठी तुम्हाला हे 50व्या दिवसाचे ऍप्लिकेशन महत्वाचे आहे. आणि 55 आणि 65 म्हणजे साधारणतः तुम्ही जर रोप लावलं आणि थंडीचे दिवस असतील तर प्लॉट 70 दिवसाच्या आसपास जात असतो तुमचा. जर उन्हाळा असेल तर प्लॉट तुमचा 60 दिवसामध्ये हार्वेस्टिंग होत असतो. म्हणजे स्टेजनुसार तुम्हाला 2 ऍप्लिकेशन करायचे. पॅशन म्हणजे पोटॅशियम शोनाइट आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे, जे की तुम्हाला फळाची कलर, लस्टर आणि वजन वाढवण्यासाठी खूप महत्वाचं न्यूट्रिएंट म्हणून काम करतं. ते एक सेमिग्रो जे की सीविड एक्स्ट्रॅक्ट बेस एक टॉनिक आहे, ते तुम्हाला 1 लिटर, आणि प्रोबियॉन 1 लिटर असं ऍप्लिकेशन तुम्हाला शेवटी 55 दिवसापासून ते 65 दिवसापर्यंत फळाची साईज, वजन, कलर, लस्टर वाढवण्यासाठी तुम्हाला हे ऍप्लिकेशन मी इथं दिलेलं आहे. ड्रीप ऍप्लिकेशन आहे, सर्व तुम्हाला ड्रीप मधनं द्यायचे. असं हे ड्रीपद्वारे मॅनेजमेंट तुम्हाला साधारणतः 7 ते 8 ड्रीप ऍप्लिकेशन आणि 3 तुम्हाला ड्रेंचिंग असं शेड्यूल तुम्हाला 2 महिन्याचं मी देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. 100% मी म्हणत नाही की तुम्ही शेड्यूल प्रमाणेच चला, पण शेड्यूल हे आरसा म्हणून तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आता फवारणीमध्ये तुम्हाला मी थोडंसं एक 10 मिनिटांमध्ये सांगेल की फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल तर पहिला स्प्रे तुम्हाला कीटकनाशकाचा सुद्धा घेणं गरजेचं आहे. रस शोषक किडीचा अटॅक तुमच्या प्लॉटमध्ये होऊ देऊ नका. समजा रस शोषक किडीचा अटॅक जर वाढला तर प्लॉटमध्ये व्हायरसचा अटॅक वाढू शकतो, हे लक्षात घ्या. कारण रस शोषक किडीमध्ये मावा असेल, थ्रिप्स असेल, हे व्हाईट फ्लाय असेल, हे जे रस शोषक कीड आहेत हे तुमच्या व्हायरसला एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर घेऊन जाण्याचं काम करतात. आणि व्हायरस जर आला तर तुमच्या प्लॉटमध्ये काही औषध नाही कोणत्याही जगामध्ये, भारतामध्ये, की ते व्हायरसला कंट्रोलमध्ये आणेल. म्हणून रस शोषक किडींना कंट्रोलमध्ये ठेवणं, आणि दुसरं म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये झाडाची प्रतिकार शक्ती कशी चांगली राहील याच्याकडे लक्ष देणं. ठीक आहे. त्याच्यासाठी पहिली फवारणी तुम्हाला 19-19 अँपल म्हणून आपला अॅमिनो ऍसिड एक आहे ते, आणि एक साधं अंतरप्रवाही कीटकनाशक, याची तुम्हाला शाकी वाढ होण्यासाठी आणि कीटकनाशक प्रतिबंधक म्हणून झाडाला विषारी करण्यासाठी तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची. दुसरी फवारणी तुमच्यासाठी महत्वाची, झाडाच्या ब्रँचेस, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली होण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंटची गरज असते. मी तुम्हाला बोललो ड्रीप इरिगेशन मध्ये. आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर तुम्ही ड्रीप मधनं, समजा मिंगलचं एकच ऍप्लिकेशन मी तुम्हाला दिलेलं आहे, एक ऍप्लिकेशन मिंगलचं आणि एक्सीडचे 2 स्प्रे तुम्हाला दिलेले. 2 स्प्रे तुम्हाला एक्सीडचे घ्यायचे, कारण एक्सीड हे अॅमिनो ऍसिडने चिलेट केलेलं भारतातलं पहिलं प्रॉडक्ट हे ऍग्रिसर्चने बनवलेलं आहे. 100% कॉम्पिटेबल आहे, कशामध्ये बी तुम्ही त्याला टाकू शकतात. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे अॅमिनो ऍसिड हे ऑर्गॅनिक असल्यामुळे तुम्ही आज स्प्रे मारला तर 24 ते 48 तासामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतात. कारण अॅमिनो ऍसिड हे जे आहे हे तुमच्या फैरसला, झिंकला, मॅग्नीजला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सलोकेशनचं काम करतं. कारण मायक्रोन्यूट्रिएंट हे झाडामध्ये इमोबाईल आहेत किंवा मॉडरेटली मोबाईल आहेत.
मोबाईल म्हणजे वाहन त्याचं एकदम स्लो आहे, म्हणून त्याची कमतरता कधीही शेंड्याला दिसत असते. म्हणून त्याचा वापर तुम्हाला फवारणीद्वारे साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये करायचा आहे. स्प्राउट साधारणतः 1.25 मिली. एक्सीड स्प्राउट हे आपलं एक टॉनिक आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड आहेत, जे तुम्हाला स्प्राउटिंगसाठी, व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी मदत करत असतात. नंतर एक्सीड हे मायक्रोन्यूट्रंट आहे, त्याच्यामध्ये 13/13 तुम्ही टाका. आणि एक कोळीनाशक प्रतिबंधक म्हणून कोळीनाशक तुम्हाला इथं घ्यायचंय. म्हणून कोळीचा अटॅक साधारणतः 20 दिवसाच्या पुढे तुम्हाला प्लॉटमध्ये कुठे कुठे दिसायला लागतो, म्हणून इथं कोळीनाशक तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशक म्हणून तुम्हाला पहिला फवारा घ्यायचा आहे 22 ते 25व्या दिवशी. आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक ऑरेंज कलर मध्ये एक औषधाचं नाव लिहिलेलं, ते म्हणजे इन्फ्यूज. त्याच्यामध्ये तुम्हाला संचार 40, मेलकॉन सुपर म्हणजे हेक्साकोनाझोल बेस आपलं प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये एंट्राकॉल टाकून घ्यायचं, एक अंतरप्रवाही आणि एक स्पर्शजन्य. पहिलं बुरशीनाशक तुमचं 22 दिवस ते 25 दिवसाच्या आसपास जाणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये मी इन्फ्यूज म्हणून एक प्रॉडक्टचं नाव लिहिलेलं. तर इन्फ्यूज हे एक ऑरेंज पील एक्स्ट्रॅक्ट बेस्ड प्रॉडक्ट आहे. म्हणजे आपली संत्रा जी असते त्या संत्र्याच्या साल जी असते त्या सालीपासनं तयार केलेलं हे प्रॉडक्ट आहे. हे उत्कृष्ट पेनिट्रेटर म्हणून काम करतं. पेनिट्रेटर म्हणजे काय, तुम्ही जे पण औषध मारताय त्याच्यामध्ये जो इन्ग्रेडियंट आहे त्या इन्ग्रेडियंटला त्या झायलेम पर्यंत, म्हणजे पानाच्या सेल पासून तर झायलेम पर्यंत घेऊन जाण्याचं काम हे तुमचं इन्फ्यूज करणार आहे. सर्वात महत्वाची प्रॉपर्टी पेनिट्रेशन. विदिन 30 सेकंद, 30 सेकंदामध्ये तुम्ही कोणतंही आंतरप्रवाही बुरशीनाशक मारा, आंतरप्रवाही कीटकनाशक मारा किंवा कोणतंही रासायनिक खाद्य मारा, त्याच्यामध्ये तुम्ही जे इन्फ्यूज टाकलं तर थोडंसं स्प्रेडिंग प्रॉपर्टी म्हणजे पानावर पसरणं आणि सर्वात महत्वाचं पेनिट्रेशन, आतमध्ये त्याला घेऊन जाण्याचं काम विदिन 30 सेकंदामध्ये हे प्रॉडक्ट तुमच्या त्या इन्ग्रेडियंटला आतमध्ये घेऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही 2 फवारणीमधलं अंतर सुद्धा वाढू शकतात. आणि मित्रांनो, अजून एक सर्वात ब्युटी या प्रॉडक्टची आहे ती म्हणजे तिचा वास. या प्रॉडक्टचा जो फ्लेवर आहे किंवा याचा जो वास आहे हा एक ऑरेंज बेस आहे, कारण ऑरेंज पासून तयार झालेलं हे प्रॉडक्ट आहे. आणि सर्वात महत्वाचा फायदा, तुम्ही जेव्हा याचा फवारणीद्वारे वापर करता, कधी मी पहिले ऍप्लिकेशन दिलेले तुम्हाला 22 ते 25व्या दिवशी. इन्फ्यूज या प्रॉडक्टला तुम्ही जर 22 ते 25व्या दिवशी जर वापर केला प्रतिबंधक म्हणून, फ्लॉवरिंग जस्ट स्टार्ट होते त्या स्टेजला तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशीचं अट्रॅक्शन वाढवण्याचं काम हे प्रॉडक्ट तुमचं करत असतं. कारण ह्या प्रॉडक्टचा जो वास आहे, या वासामुळे तुमच्या आसपास, प्लॉटच्या आसपास ज्या पण माशा असतात, मधमाशा असतात, ह्या मधमाशा तुमच्या प्लॉटमध्ये येतात, तुमच्या प्लॉटमध्ये वाढतात. आणि तुम्हाला सांगण्याची गरज नाही की हे पीक हे क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे. याचं जे मल्टिप्लिकेशन किंवा पॉलिनेशन, परागीभवन जे होत असतं हे मधमाशी शिवाय होऊ शकत नाही. मधमाशीच्या पायाला जे परागकण लागतात ते एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर बसते, एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर बसते, त्यावेळेस झाडाचं फर्टिगेशन होत असतं आणि फर्टिलायझेशन होत असतं. आणि फर्टिलायझेशन झालं त्यावेळेस त्या मादीचं म्हणजे फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं. सर्वात महत्वाची कन्सेप्ट तुमच्या कलिंगड आणि खरबूजमध्ये असेल तर ते क्रॉस पॉलिनेशन. सेटिंग कमी होण्याचं कारण थंडीमध्ये फक्त आणि फक्त मधमाशी आहे, हे लक्षात घ्या. कारण थंडीच्या कालावधीमध्ये मधमाशींचा अटॅक हा खूप कमी असतो. म्हणून ह्या मधमाशींना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला हे इन्फ्यूज, त्याचा वास जो आहे तो मधमाशींना अट्रॅक्ट करत असतो. म्हणून तुम्हाला हे इन्फ्यूज दोन्ही काम, पेनिट्रेशनचं काम करणार, मेलकॉन सुपर मधल्या हेक्साकोनाझोलला आतमध्ये घेऊन जाणार, संचारला आतमध्ये घेऊन जाणार. आणि तो जो वास आहे त्या वासामुळे ती मधमाशी अट्रॅक्ट होणार आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला जी परागीभवनाची जी क्रिया आहे ती तिथे ऑटोमॅटिकली वाढताना दिसणार. तुम्हाला याचे 2 स्प्रे घ्यायचे, एक साधारणतः 22 ते 25व्या दिवशी आणि त्याच्यानंतर 35 दिवशी. म्हणजे एक ठरवून घ्या, 25 दिवसाने आणि 35 दिवसाने, ज्यावेळेस खूप नंबर ऑफ फ्लॉवर्स तुमच्या प्लॉटमध्ये असतात आणि फ्लॉवरचं रूपांतर सेटिंग मध्ये होत असतं. अशा स्टेजमध्ये तुम्हाला ह्या इन्फ्यूज या प्रॉडक्टला प्लॉटमध्ये ठेवणं गरजेचं आहे. 22 ते 25व्या दिवशी तुम्हाला इन्फ्यूज मारायला लावलं. नंतर 28 ते 30 दिवसाला झिंकाबोर आणि कॅल्मिनो. तुम्हाला एकदम प्रख्यात प्रॉडक्ट माहिती आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत हा प्रॉडक्ट पोहोचलेला आहे. याच्यामध्ये झिंकाबोर जे आहे त्याच्यामध्ये झिंक आहे, बोरॉन आहे, त्याला चिलेशन पोटॅशियम साल्टचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 7% पोटॅशियम पण भेटतोय. 3 न्यूट्रिएंट तुम्हाला झिंकाबोर मधनं भेटले. कॅल्मिनो मधनं तुम्हाला कॅल्शियम भेटणार आहे, जो की अमिनो ऍसिड चिलेट आहे. त्याचा वापर तुम्ही जर ह्या स्टेजला केला तर फ्लॉवर ड्रॉपिंग जी होत असते,
हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हाय टेम्परेचरमुळे, हिवाळ्यामध्ये लो टेम्परेचरमुळे जी फ्लॉवर ड्रॉपिंग होते किंवा प्रॉपर सेटिंग न होणं, ह्या ज्या समस्या असतात ह्या तुम्हाला न्यूट्रिएंट रिलेटेड खूप मोठं काम करून जातात. झिंक, बोरॉन, कॅल्शियम ह्या 3 अन्नद्रव्याची जर कमतरता जर असेल तर तुमच्या प्लॉटमध्ये फ्लॉवर ड्रॉपिंग आणि कमी सेटिंग या समस्या येत असतात. म्हणून ह्या स्टेजला तुम्हाला झिंकाबोर, कॅल्मिनो आणि मॅग्नेशियम सल्फेट. झिंकाबोर मधनं 3 न्यूट्रिएंट मिळाले, झिंक, कॅल्शियम, बोरॉन, पोटॅशियम, बोरॉन. कॅल्मिनो मधनं तुम्हाला कॅल्शियम मिळाला आणि मॅग्नेशियम मधनं तुम्हाला मॅग्नेशियम आणि सल्फर मिळाला. म्हणजे 6 अन्नद्रव्य बॅलन्स फॉर्म मध्ये तुम्हाला पुरवण्यासाठी हे कॉम्बिनेशन तिथं काम करणार आहे. तुम्हाला याचा फवारा घ्यायचा, याच्यामध्ये बुरशीनाशक कोणतं टाकू नका, कीटकनाशक टाकू नका. चांगल्या पद्धतीने फक्त झिंकाबोर, कॅल्मिनो, मॅग्नेशियम सल्फेट टाका. झिंकाबोर पहिल्यांदा पाण्यात टाका, म्हणजे पाण्याचा पीएच न्यूट्रल होतो, त्याच्यामुळे कार्यक्षमता वाढते. सर्वात महत्वाचं मित्रांनो, हे कॉम्बिनेशन असं आहे की ह्या कॉम्बिनेशनचा वापर जर तुम्ही केला तर इनिशियल फुटवे जे असतात, कारण कॅल्शियम आणि बोरॉन कमतरता ही कधीही शेंड्यावर दिसते, कधीही फुलावर दिसते, कधीही फळावर दिसते. म्हणून ह्या सुरुवातीच्या स्टेजला कॅल्शियम आणि बोरॉन आणि झिंक पुरवण्यासाठी हे कॉम्बिनेशन फवारणीद्वारे वापरणं गरजेचं असतं. तुमची इथं मिळालेले टरबूज खरबूज पिकामधील सशक्त फ्लॉवरिंग, भरघोस सेटिंग होण्यासाठी व फळाखाली काळा डाग येणे. जसं तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की तुमचं फळ तयार झाल्यानंतर फळाच्या खालच्या साईडला काळा डाग येतो, याला आपण ब्लॉसम एंड्रॉट म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला कन्सेप्ट आहे की ब्लॉसम एंड्रॉट. एंड्रॉट म्हणजे काय, त्या फळाच्या खालच्या भागामध्ये असा काळा डाग, एक काळा थपका येतो आणि ते फळ मार्केटमध्ये इनव्हॅल्युएबल असतं, त्याला कोणतीही व्हॅल्यू नसते, तिथं सड येते आणि तुमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर ही कोणतीही बुरशी नसून ही कॅल्शियम कमतरता आहे. काळा डाग आल्यानंतर कॅल्शियम देऊन कोणताही उपयोग नाही. तुम्हाला प्रतिबंधक म्हणून तुम्हाला ह्या ज्या 2 फवारण्या मी दिलेल्या आहेत, झिंकाबोर कॅल्मिनोची 28 ते 30 दिवसाला पहिली फवारणी दिलेली आहे. झिंकाबोर 2.5 मिली प्रति लिटर, कॅल्मिनो साधारणतः 0.75 ग्राम प्रति लिटर, मॅग्नेशियम सल्फेट 3 ग्राम आणि त्याच्यामध्ये एक कीटकनाशक, बायोलॉजिकल कीटकनाशक आहे आपलं इव्हान्स म्हणून. मित्रांनो, तुम्हाला 25 दिवसाच्या पुढे कोणतंही केमिकल कीटकनाशक फवारणीमध्ये वापरायचं नाही. कोणतंही केमिकल कीटकनाशक, कारण तिथं मधमाशीचा अटॅक असतो. मधमाशी त्या वासामुळे तिथं येत नाही आणि मधमाशी जर कमी आली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथं सेटिंगसाठी प्रॉब्लेम येत असतात. म्हणून तुम्हाला कोणतंही कीटकनाशक हे 25 दिवसाच्या पुढे वापरायचं नाही. म्हणून मी इथं तुम्हाला इव्हान्स दिलेलं आहे. इव्हान्स हे आपलं बायोलॉजिकल कीटकनाशक आहे, कोणतंही त्याच्यामध्ये केमिकल नाहीये. त्याचा वापर तुम्ही 1 मिलीने इथं करू शकता. साधारणतः 32 ते 35 दिवसांनी, म्हणजे 5-5 दिवसाच्या अंतराने तुम्हाला फवारणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं तुम्हाला व्हॅटिला, जे की नाटका बेस एक प्रॉडक्ट आहे, त्याच्यानंतर 05234 जे की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप करून आणि झाडामध्ये फर्टिलायझेशन प्रोसेस वाढून आणि तुमच्या फुलाचं रूपांतर फळामध्ये, फळाचं रूपांतर चांगल्या साईज मध्ये करण्यासाठी मदत करतो, फॉस्फरस आणि पोटॅश. इथं तुम्हाला कॉम्बी WMF कॉम्बी दिलेला आहे, म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप होऊन मायक्रोन्यूट्रिएंट बॅलन्स फॉर्म मध्ये देण्यासाठी एक WMF कॉम्बी, जे की EDTA चिलेट मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते दिलेलं आहे. आणि एक बुरशीनाशक दिलेले जे की अंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य दोन्ही काम करतं, जे की मेटॅलॅक्झिल आणि मँकोजेब, जे की रेडोमिल गोल्ड नावाने येतं, ते तुम्ही इथं देऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये परत मी इन्फ्यूज दिलेलं आहे, म्हणजे 25व्या दिवशी आणि 35व्या दिवशी मी तुम्हाला इन्फ्यूज जे प्रॉडक्ट तुम्हाला स्लाइड मध्ये दिसतंय, हे प्रॉडक्ट मी 2 स्प्रे तुम्हाला दिलेले. याचे 2 फायदे तुम्हाला मी सांगितले. एक, पेनिट्रेशन, दिलेलं रासायनिक खाद्य, दिलेलं केमिकल झाडामध्ये ऍब्सॉर्ब करण्यासाठी हे बेस्ट काम करणार. आणि दुसरा सर्वात महत्वाची ब्युटी म्हणजे तुमच्या झाडा प्लॉट मध्ये मधमाशींचं अट्रॅक्शन करण्याचं काम हा प्रॉडक्ट तुमचा 100% उत्कृष्ट करणार आहे. म्हणून ह्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला मी 35व्या दिवशी त्याला टाकून घेतलेलं आहे. म्हणजे 25 आणि 35 दिवसाला तुम्हाला हे 2 स्प्रे वापरायचे आहेत, म्हणजे वापरायचे. ह्या पद्धतीने झिंकाबोर कॅल्मिनोचं ऍप्लिकेशन, एक पहिलं प्रिव्हेंटिव्ह मध्ये बुरशीनाशक आणि नंतर सेटिंगसाठी हा व्हॅटिला 5234 WMF कॉम्बी आणि एक बुरशीनाशक, त्याच्यामध्ये असं कॉम्बिनेशन प्रॉपर ठेवायचंय. ठीक आहे. हे कॅल्मिनो झिंकाबोर मॅग्नेशियम सल्फेट उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये काही शक्यतो मिक्स करू नका, प्लेन याचा वापर करा. तुम्हाला फ्लॉवरिंग आणि सेटिंग एकदम उत्कृष्ट भेटेल. ही सेटिंग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं.
नंतर दुसरा स्प्रे त्याचा झिंकाबोर कॅल्मिनोचा पहिला स्प्रे आपण साधारणतः 32 ते 35 दिवस 28 ते 30 दिवसाला दिलेला आहे आणि नंतर सेटिंग साधारणतः 45 दिवसापर्यंत सेटिंग चालू असते प्लॉटची, म्हणून दुसरा स्प्रे परत आपण इथे रिपीट केलेला आहे. साधारणतः 38 ते 40 दिवसापर्यंत तुम्हाला दुसरा स्प्रे झिंकाबोर कॅल्मिनोचा घ्यायचा आहे. 2 स्प्रे प्रॉपर जायला पाहिजे 10 दिवसाच्या अंतराने, झिंकाबोर कॅल्मिनो मॅग्नेशियम सल्फेट. याच्यामध्ये मी स्पिनोसाइड टाकून घेतलेलं आहे कीटकनाशक, कारण ह्या स्टेजला अळीचा अटॅक होण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी एक मधमाशीला घातक नसलेलं कीटकनाशक इथं टाकलेलं पिनोसॅड किंवा इन्फ्यूज म्हणून एक प्रॉडक्ट आहे ते बी तुम्ही इन्फ्यूज नाही इव्हान्स म्हणून एक प्रॉडक्ट आहे ते बी तुम्ही इथं टाकू शकतात. नंतर शेवटी तुम्हाला लास्ट स्प्रे द्यायचा आहे 45व्या दिवशी. याच्या पुढे तुम्ही स्प्रे दिला नाही तरी चालेल, कारण 45व्या दिवसाच्या पुढे वेल खूप वाढलेली असते. त्या प्लॉटमध्ये न जाणं कधीही चांगलं, कारण गेलं तर वेलाचं नुकसान होतं, फळावर पाय पडतो, प्लॉट खराब होतो. म्हणून शेवटचा स्प्रे तुम्हाला 45 दिवशी चांगलं एक उत्कृष्ट बुरशीनाशक घेऊन घ्यायचंय, एक चांगलं उत्कृष्ट कीटकनाशक घेऊन घ्यायचंय आणि 52-34 मिक्स करून तुम्हाला शेवटचा स्प्रे मारायचाय. फळामधील गर वजन वाढवण्यासाठी 52-34, उत्कृष्ट बुरशीनाशक म्हणून तुमचं कर्जेट घेऊ शकता तुम्ही इथं, तुम्ही नाही तर मेलकॉन घेऊ शकता, म्हणजे कॉन्टाफ घेऊ शकतात, किंवा तुमच्याकडे मेलिडिडिओ एक प्रॉडक्ट आहे तो घेऊ शकता. चांगलं उत्कृष्ट जे की डावणीसाठी बेस्ट काम करतं असं बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोक्लेम जे की अळीसाठी काम करतं, कारण सेटिंग झाल्यानंतर साधारणतः नारळ साईजचं फळ झाल्यानंतर तुम्हाला अळीचा अटॅक जी तुमची साल खात असते त्या अळीचा अटॅक तिथं प्लॉटमध्ये दिसतो, म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला प्रोक्लेम म्हणून हे प्रॉडक्ट तुम्हाला इथं दिलेले. असे स्टेजनुसार गरजेनुसार मी 6 ते 7 स्प्रे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं या शेड्यूलमध्ये. कृपा करून ह्या 7 स्प्रे पैकी कमीत कमी 6 स्प्रे तुम्हाला जे आहे, म्हणजे इन्फ्यूज एक प्रॉडक्ट तुम्हाला बेस्ट सांगितलं मी, ते प्रॉडक्ट तुमच्या 2 स्प्रे मध्ये जायला पाहिजे. झिंकाबोर कॅल्मिनोचे 2 स्प्रे तुमचे प्रॉपर जायला पाहिजे. हे दोन आणि हे 2 असे स्प्रे जर तुमचे बुरशीनाशक कीटकनाशक मिक्स म्हणून जर गेले तर 100% तुम्हाला प्लॉटमध्ये कोणताही रोग येणार नाही, किडीचा अटॅक होणार नाही, प्रॉपर फ्लॉवरिंग सेटिंग चांगली होईल, झाड तुम्हाला हेल्दी दिसेल, कारण मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला 2 स्प्रे मध्ये रिकमेंड केलेले आहे. ते तुमच्या झाडाला ग्रीनरी प्रॉपर चांगलं ठेवेल. झाड प्लॉट हेल्दी असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला साईज, वजन, क्वालिटी, ऍव्हरेज ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं लक्षात येतील. हे जे तुम्हाला मी सर्व सांगितलं ना मित्रांनो, हे सर्व मी त्या शेड्यूल मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुम्ही शेड्यूल डाउनलोड करा. समजा तुम्हाला शेड्यूल मिळालं नाही, डाउनलोड करता आलं नाही, तर तुम्हाला माझ्या लाईव्ह मध्ये खाली एक स्ट्रिप दिसते, तिथे माझं नाव आणि पुढे माझा नंबर दिसतोय, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल करण्याची गरज नाही. व्हॉट्सअप करायचा आहे. व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेजद्वारे सुद्धा मला सांगू शकता की शेड्यूल पाठवा, असं मी तुम्हाला शेड्यूल पाठवतो. वेगवेगळ्या एरियामध्ये आपले प्रतिनिधी आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. वेगवेगळ्या एरियामध्ये कोणत्या दुकानांकडे आपले प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला सांगतील. कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज केला तरी चालेल, किंवा तुम्ही ह्या फेसबुकच्या कमेंटमध्ये तरी मेसेज केला. आपले नंबर जर व्हॉट्सअपचे नंबर जर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये टाकले तरी सुद्धा तुम्हाला त्याचं 100% त्या नंबरवरती तुम्हाला शेड्यूल पाठवलं जाईल, त्या नंबरवरती तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा केलं जाईल. आता इथून पुढे मी जे बोलणार आहे ते थोडंसं 1-2 मिनिटाचंच आहे. त्याच्यामध्ये मी काही पिक्चर तुम्हाला दाखवणार आहे, रोग कसे असतात. ही सूत्रकृमी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक वाढलेला आहे निमॅटोडचा, त्याला सुद्धा प्रिव्हेंटिव्ह मध्ये कंट्रोल करणं गरजेचं आहे. एकदा जर प्लॉट मध्ये घुसून गेला तर तुम्हाला प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात. फुलकिडी म्हणजे थ्रिप्स, प्रिव्हेंटिव्ह मध्ये सुद्धा कीटकनाशक दिलेलं आहे मी, नंतर सुद्धा स्प्रेद्वारे मॅनेजमेंट केलेलं आहे. तुम्ही जर शेड्यूल प्रमाणे जर प्रॉपर स्टेज मध्ये स्प्रे घेत राहिले तर तुम्हाला हा प्रॉब्लेम देणार नाही. खूप भयानक कीड आहे थ्रिप्स. व्हाईट फ्लाय एवढा प्रॉब्लेम नसतो व्हाईट फ्लायचा कलिंगडमध्ये, तरी पण आपण जे बुरशी कीटकनाशक दिले ते बऱ्यापैकी याच्यात कंट्रोल करतात. हे आहे तुमचं ब्लॉसम एंड रॉट, म्हणून मी कॅल्शियमचे जे स्प्रे दिलेले आहेत हे तुम्हाला येऊ नये म्हणून प्रतिबंधक म्हणून तुम्ही याचा कॅल्मिनो झिंकावरचा वापर इथं करू शकतात. ही एक मोठी समस्या आहे तुमची फळमाशी. आता फळमाशीचा असा आपल्याकडे 100% कंट्रोल बेस कोणताच प्रॉडक्ट नाहीये, किंवा असं आहे किंवा फळमाशी येणार नाही असं आपल्याकडे अजून तरी नाहीये. मित्रांनो, फळमाशी ही इतकी भयानक आहे की तिचा जर एकदा डंक तुमच्या फळाला झाला, 100% सेटिंग झाली का त्या सेटिंगच्या कालावधीमध्येच ती डंक करून जाते. डंक केली का त्या सोंडीमधनं ती मध्ये अंडे टाकते, आणि जेव्हा फळ मॅच्युअर होतं तेव्हा त्या अंडीमधनं अळी बाहेर निघते, आणि अळी तिथं तयार झाली का तुमच्या प्लॉटमध्ये पूर्ण ते फळ खराब होतं, सडतं, टोमॅटोमध्ये मेजर प्रॉब्लेम येतो. म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला काही कामगंध सापळे भेटतात फळमाशीसाठी, तर ते कामगंध सापळे एकरी साधारणतः 10 ते 15 तुम्ही जर प्लॉटच्या चारी बाजूला लावले
बांधाच्या चारी बाजूला लावले तर ती फळमाशी तुमच्या प्लॉटमध्ये एंट्री करत नाही. शक्यतो मध्ये लावण्यापेक्षा चारी बाजूला लावा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि ही जी फळमाशीसाठी जे मी कामगंध सापळे लावले, समजा तुमच्या गावामध्ये समजा 10 प्लॉट असतील तर 10 शेतकऱ्यांनी हे कामगंध सापळे लावणं गरजेचं नाही. तर एकाने लावले तर सर्व बाकीच्या प्लॉट मधल्या फळमाशा सर्व तुमच्या त्या प्लॉट मध्ये येऊन जातील आणि तुमचं नुकसान अजून वाढू शकतं. म्हणून थोडंसं इंटिग्रेटेड अप्रोच नी तुम्हाला हे काम करावं लागेल. समजा प्लॉट तुमच्या गावामध्ये समजा 10 प्लॉट असतील, 15 प्लॉट असतील, तर प्रत्येकाने साधारणतः फ्लॉवरिंग म्हणजे 22, 25, 30 दिवसाच्या आसपास तुमच्या प्लॉटमध्ये हे कामगंध सापळे जे आहेत ते लावून, हे तुम्हाला चित्र दिसते या पद्धतीचे कामगंध सापळे भेटतात मार्केटमध्ये, ते तुम्ही लावून मोकळवायचे. एकात्मिक पद्धतीने याचा वापर करा, सर्वांनी वापर करा, तरच तुम्हाला कंट्रोल भेटेल. जर समजा तुम्ही एकाने लावलं, दुसऱ्याने लावलं आणि बाकीच्याने लावलं नाही, तर तिथं तुमचं नुकसान जास्त होण्याचे चान्सेस आहे, हे लक्षात घ्या. म्हणून या स्टेजला याला काहीतरी कीटकनाशक मारू, याच्याने कंट्रोल होईल, नाही. कोणतंही कीटकनाशक याच्यावर काम करत नाही फळमाशीसाठी. त्याला एकमेव पर्याय कामगंध सापळे. ओके, ठीक आहे. ही पाने खाणारी आळे आहे, हा मावा आहे. इनिशियल स्टेजला खूप त्रास देतो हा मावा, म्हणून मी तुम्हाला पहिली ड्रेंचिंग व्हॉल्यूम प्लेक्सीची जी सांगितली ती याच्यासाठी सांगितली. जर तुमचं पान विषारी असेल तर मावाचा अटॅक होणार नाही. खालून जर तुमचं मल्चिंग असेल तर सूर्यप्रकाशामुळे मावाचा अटॅक तुमच्या प्लॉटमध्ये येणार नाही. ही लाल कुळी आहे, तुम्हाला मी साधारणतः 15 दिवसाच्या आसपास एक लाल कुळीसाठी कोळीनाशकचा स्प्रे सांगितलेला आहे, तो याच्यासाठी सांगितलेला आहे. ठीक आहे. ही नागाळी ही खूप त्रास देते कलिंगडासाठी, म्हणून पहिली ड्रेंचिंग आहे व्हॉल्यूम प्लेक्सी. त्याच्यामुळे क्लोरोएन्ट्रॉनिलिप्रॉल म्हणून जो घटक आहे तो घटक नागाळीसाठी खूप बेस्ट काम करत असतो. किंवा आबामेक्टिन सारखा घटक आहे, तो सुद्धा नागाळीसाठी बेस्ट काम करत असतो. आलेला असेल तर तुम्ही आबामेक्टिनचा वापर करा. समजा जर येऊ द्यायचं नसेल तर तुम्ही क्लोरोएन्ट्रॉनिलिप्रॉल म्हणजे व्हॉल्यूम प्लेक्सी मध्ये तो घटक आहे, तुम्ही त्याची ड्रेंचिंग फवारणीपेक्षा ड्रेंचिंग मध्ये तुम्ही दिलं प्रतिबंधक म्हणून, तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होतो. बेनिविया सारखा एक प्रॉडक्ट आहे, तुम्ही त्याच्या सुद्धा 2 स्प्रे जर ठेवले, खर्चिक होतं थोडंसं, पण नागाळीसाठी तुम्ही जर 2, मी तर म्हणेल की तुम्ही एक तर बेनिविया वापरा फवारणीमधनं किंवा ड्रेंचिंग मधनं व्हॉल्यूम प्लेक्सी वापरा. दोन्हीपैकी एकच करा, दोन्ही करायची गरज नाही. व्हॉल्यूम प्लेक्सी जर तुम्ही ड्रेंचिंग मध्ये मी सांगितल्या पद्धतीने जर 8 ते 10 दिवसाच्या आसपास जर ड्रेंचिंग केली तर तुमच्या प्लॉटमध्ये नागाळीचा अटॅकच होणार नाही. आणि जर समजा ते जर केलं नसेल तर फवारणीद्वारे तुम्हाला साधारणतः 10 दिवसाच्या आसपास पहिली एक बेनिवियाचा स्प्रे आणि साधारणतः त्याच्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 15 ते 20 दिवसाच्या आसपास दुसरा एक स्प्रे, असे स्प्रे जर तुम्ही केले तर तुम्हाला या नागाळीचा अटॅक होणार नाही. लाल भुंगा एवढा अटॅक नसतो याचा, स्प्रे मधनं हा कंट्रोलमध्ये येऊन जातो. रोगासाठी मी तुम्हाला म्हणेल, मी तुम्हाला जे बुरशीनाशक दिलेले साधारणतः 10 दिवसाच्या अंतराने एक बुरशीनाशक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर बुरशीनाशक प्रॉपर ठेवले तर तुम्हाला रोगाचा अटॅक सुद्धा प्लॉटमध्ये, याला जास्त अँथ्रॅक्नोज त्रास देतो, डाउनी मिल्ड्यू त्रास देतो, हे थोडेसे अल्टरनेरिया आहे तो त्रास देतो. म्हणून रोग आल्यानंतर कंट्रोल करणं खूप अवघड आहे. म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. व्हायरससाठी मी तुम्हाला बोललो, रस शोषक किडीसाठी कंट्रोलमध्ये ठेवा, झाडाची प्रतिकार शक्ती चांगली ठेवा, तुम्हाला 100% त्याच्यामध्ये कंट्रोल भेटेल. डाउनी मिल्ड्यू खूप त्रास देतो या प्लॉटला, कलिंगड आणि खरबूजला. म्हणून डाउनी आल्यानंतर कंट्रोल करणं खूप अवघड आहे. म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याकडे डाउनीसाठी खूप बेस्ट मॉलिक्युल आहे संचार 40. त्याच्या तुम्ही दर 10-12 दिवसाला एक स्प्रे ठेवा, तुमच्या प्लॉटमध्ये डाउनीच येणार नाही. कारण संचार 40 तुमच्या झाडामध्ये ॲलेक्झिनची निर्मिती करतं आणि ॲलेक्झिन्स हे फायटो हार्मोन आहे जे की डाउनीला प्रतिकार म्हणून काम करत असतं झाडामध्ये. म्हणून तुम्ही संचारचे जर तुम्ही ते स्प्रे 10 ते 12 दिवसात ठेवत राहिले तर तुम्हाला ह्या डाउनीचा सुद्धा अटॅक होणार नाही. जीवाणू मर सर्वात मोठी समस्या आहे. मी तुम्हाला 2 ड्रेंचिंग सांगितल्या, लागवडीनंतर लगेच आणि दुसरी ड्रेंचिंग 38 ते 40 दिवसाला. प्रतिबंधक म्हणून जर तुम्ही ट्रायकोडर्मा आणि त्याबरोबर कन्सर्ट असं ऍप्लिकेशन जर केलं तर तुम्हाला हा सुद्धा प्रॉब्लेम बऱ्यापैकी येणार नाही. ठीक आहे. एक शेवटचा प्रॉब्लेम येतो, तुमच्या वेलीला असे तडे जातात, त्याला गमी स्टेम ब्लाइट म्हणून ओळखलं जातं. तो गमी स्टेम ब्लाइट डिसीज आहे. त्याचे एवढे साईड इफेक्ट प्लॉटवरती होत नाही किंवा दिसत नाही. खूपच अटॅक वाढला तर त्या भेगांमधनं असा गम बाहेर येतो आणि थोडंसं झाड हे वीक होताना आपल्याला दिसतं. तर त्याच्यासाठी तुम्ही कर्जेट सारखं प्रॉडक्ट आहे, रेडोमिल सारखं प्रॉडक्ट आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. कॅल्शियम आणि बोरॉनचा बॅलन्स तुम्ही ठेवला तर हा रोग तुम्हाला बऱ्यापैकी प्रिव्हेंटिव्ह मध्ये कंट्रोलमध्ये येत असतो. कारण वेलीला तडे जाणे म्हणजे तुमची सेल ब्रेक होते. जर तुमचं सेल वॉल स्ट्रॉंग असेल तर तिथं ह्या गमी स्टेम ब्लाइटचा अटॅक होत नाही. वातावरणावर हे खूप डिपेंड आहे, म्हणून याचा सुद्धा तुम्हाला अटॅक. ही फ्युजरियम विल्ट आहे, म्हणजे पहिला जो दाखवला तो हिरवत झाड मरतं, तो जीवाणू मर आहे. आणि हे झाड पिवळं पडून मरतं, हा तुमचा फ्युजरियम म्हणजे फंगल मर आहे. याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा आणि कन्सर्टचा वापर केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही.
भुरी आहे, भुरीचा बी हिवाळ्यामध्ये त्रास होतो. भुरीसाठी आपल्याकडे चांगले मॉलिक्युल आहे. लुना आहे, ॲग्रेसिव्ह आहे, मेलकॉन सुपर आहे. तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर याचं ऍप्लिकेशन ठेवलेलं असेल प्रॉपर, तर तुम्हाला भुरीचा सुद्धा प्लॉटमध्ये अटॅक होत नाही. बघा, एक लक्षात घ्या, सर्वात महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे प्रतिबंधक म्हणून न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आणि प्रतिबंधक म्हणून जर तुम्ही पेस्ट मॅनेजमेंट आणि डिसीज मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, तर 100% तुम्हाला या प्लॉटमध्ये सक्सेस होताना दिसेल. पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. परत एकदा सांगतो, पाण्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये मरीचे प्रॉब्लेम वाढतात. व्हरायटी सिलेक्शन, ड्रेंचिंग, ड्रीपद्वारे व्यवस्थापन आणि फवारणीद्वारे व्यवस्थापन, असं थोडंसं मी तुम्हाला सखोल नॉलेज प्लांटेशन पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणतः तुमचं 60 ते 70 दिवसामध्ये प्लॉट तयार होतो. प्लॉट मॅच्युअर झाला हे थोडंसं लक्षात येऊन लागतं. त्याच्यावरती मारल्यानंतर असा ठमठम आवाज येतो. मॅच्युअर फळ तुमचं दिसायला लागलं का तुम्ही हार्वेस्टिंगला जायचंय. समजा जर त्याची स्टेज निघून गेली तर मध्ये फळ जाळी पकडतं आणि जाळी पकडल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये वजन सुद्धा घटण्याचे चान्सेस असतात. म्हणून प्रॉपर स्टेजमध्ये त्याचे हार्वेस्टिंग होणं गरजेचं आहे. खरबूज हे जे पीक आहे ना, या खरबूज पिकामध्ये एक समस्या असते की एका वेळेस त्याची हार्वेस्टिंग घेत नाही. म्हणून तुम्हाला जर तुम्ही लक्षात ठेवलं की माझं मॅच्युरिटी आलीच नाही म्हणून तुम्ही जर प्रत्येक फळाकडे जर बघत राहिले तर तुम्हाला पहिले जे सेट झालेले फळं असतात ते खराब होण्याचे चान्सेस खूप मोठे असतात. म्हणून खरबूज या पिकाला स्टेजनुसार हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे 60 दिवसाला थोडी, 65 दिवसाला थोडी, 2-2 दिवसाने तुम्हाला हार्वेस्टिंग करणं खरबूज पिकाला गरजेचं असतं. साधारणतः तुम्ही ह्या शेड्यूलनुसार जर मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एकरी 25 ते 30 टनापर्यंत उत्पन्न भेटू शकतं. जर चांगली जमीन असेल, प्रॉपर तुम्ही मॅनेजमेंट, पाण्याचं व्यवस्थापन केलं, प्रॉपर फर्टिगेशन व्यवस्थापन केलं, प्रॉपर बेसल डोस भरले, सुपीकता टिकून ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. दुसरं म्हणजे क्रॉप जे आहे, कलिंगड हे जे पीक आहे सतत एकाच जमिनीमध्ये घेऊ नका कृपा करून. त्याला जमीन 2 वर्षातनं तरी, म्हणजे पहिलं समजा आज तुम्ही हे पीक घेतलं तर कमीत कमी 2 वर्ष त्या प्लॉटमध्ये कलिंगड आणि खरबूज सारखं पीक होता कामा नये. जर समजा तेच पीक जर तुम्ही 1 वर्षाने परत रिपीट केलं, म्हणजे सीझन मध्ये तुम्ही एकदा घेतलं आणि परत पुढच्या वर्षी त्याच जमिनीमध्ये जर तुम्ही पीक घेतलं तर तुमच्या प्लॉटमध्ये फ्युजरियम विल्ट, मरीचे प्रॉब्लेम, ऍव्हरेजचे प्रॉब्लेम, बरेचसे प्रॉब्लेम तिथं येऊ शकतात. म्हणून कमीत कमी 2 ते 3 वर्ष आड करून तुम्ही पीक घेत चला, रोटेशन ठेवत चला. जमीन चांगली उन्हामध्ये पलटी करून ठेवा, नॅचरली स्टेरिलायझेशन करू द्या. मरीचे प्रॉब्लेम तुम्हाला जर प्रत्येक पिकामध्ये येत असतील तर जमीन तुम्हाला पलटी करून सूर्याच्या सानिध्यात ठेवल्याशिवाय पर्याय नाही. हे सर्वात महत्वाचा तुम्हाला शेवटचा संदेश मी देऊ इच्छितो. मित्रांनो, बराच वेळ झाला, बरंच सांगण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 1 तास आणि 25 मिनिटं झालेले आहेत. बरेचसे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा आलेले आहेत, ते थोडेसे आपण घेण्याचा प्रयत्न करू. मी जे बोलत होतो हे बऱ्याच शेतकऱ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी प्रत्येक शेतकऱ्याचे परत मी आभार मानतो.